अभिनंदन आणि स्वागत. अरे काय इकडे बघा मामाजी, असे या. तुम्ही येऊन जा ना. दादू मोबाईल नमस्कार, मी राजेंद्र मरसकोल्हे, अध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल. आज दिनांक 15 मे 2022 रोजी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे जुन्या जाणत्या पिढीकडचे जे काही अनुभव आहेत सामाजिक चळवळीतले, ते सामाजिक चळवळीतले अनुभव कुठेतरी शब्दांकित आणि चित्रांकित करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही यापूर्वी प्रशासकीय सेवेतले पहिले ट्रायबल ऑफिसर श्री AD वसावे यांची मुलाखत घेतली. ऋषी मसराम जे अत्यंत जवळचे सहकारी श्री बाबूराव माळवी माजी राज्यमंत्री यांचे राहिले आहेत, त्यांची मुलाखत घेतली आहे. आज आपण हा जो मुलाखतीचा सिलसिला आहे तो पुढे नेताना एक अत्यंत सालस व्यक्तिमत्व श्री शंकरराव काटेंगे यांच्याकडे आम्ही आलो आहे. आज सेवानिवृत्तीचं जीवन ते जगतायत आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या लॅपटॉप, मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्याचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. आणि आदिवासी चळवळीचा जो एकूणच स्वातंत्र्यानंतरचा आणि साठोत्तरी काळातला जो इतिहास आहे त्याचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण आज त्यांच्याकडे आलो आहे. त्यांच्या सहचरिणी श्रीमती कटेंगे पण आहेत आणि त्यांचे चिरंजीव, त्यांचे नातवंड हे सगळे इथे, त्यांची सुनबाई त्या पण इथे आज योगायोगानं आहेत. त्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांचे जे शब्द आहेत किंवा त्यांचे जे अनुभव आहेत ते आपण इथे आज चित्रित करणार आहोत. आज वयाच्या 82व्या वर्षी आपण शंकरराव काटेंगे साहेब यांच्याशी वार्तालाप करतोय. आणि एकूणच आदिवासीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचा जो काही परिचय आहे किंवा याच्यातली जी स्थित्यंतर आहेत ती स्थित्यंतर आपण आज काटेंगे साहेबांकडनं जाणून घेणार आहोत. त्यांच्या सहचरिणी श्रीमती सुनीता काटेंगे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि आज अत्यंत सुदृढ आणि निरामय जीवन निवृत्तीनंतरचं ते इथे नागपुरात स्थायिक होऊन जात आहेत. काटेंगे साहेब, पहिला प्रश्न असा आहे की तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कसं झालं आणि त्यावेळची काय स्थिती होती? स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आहे आणि नेमकी कशी शैक्षणिक स्थिती कशी होती, त्याचप्रमाणे तिथे सामाजिक परिस्थिती कशी होती याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. जय श्रीराम. माझा जन्म त्यावेळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील रांगी या गावी 12 जून 1939 साली झाला. आम्ही तिघे भावंड त्यापैकी मधला आहे. आणि आमच्या गावी जी शाळा होती प्राथमिक शाळा
तिथे माझं 3ऱ्या वर्गापर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि 3ऱ्या वर्गानंतर आमच्या त्या गावामध्ये 18 ते 20 किलोमीटरच्या परिघामध्ये एकही शाळा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये जरी शिक्षणाबद्दल आवड होती, शिकावंसं वाटत होतं, तरी परंतु एकतर आईवडिलांची तशी मानसिक तयारी नव्हती की मुलाला आपल्या घरापासून लांब पाठवावं, आणि दुसरी गोष्ट की जवळपास शाळा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये 3ऱ्या वर्गानंतर मला शाळा सोडून घरी बसावं लागलं. 2-3 वर्ष इकडे तिकडे बागडण्यामध्ये गेले, डोंगर दऱ्या खऱ्या खुऱ्यामध्ये फिरण्यामध्ये गेलं. आमच्या वेळची परिस्थिती शिक्षणाबद्दलची अशी होती की तुमची जे भावंड आहेत, म्हणजे तुमचा नंबर मधला आहे, तुम्हाला 3 भावंड, हो. ती जी मोठा आणि लहान भाऊ ते पण शिकले का की अशिक्षित? हां, तर ते आम्ही तिघेही शिकत होतो, परंतु त्या दोघांचं शिक्षणाकडे तेवढं लक्ष नव्हतं. मला मात्र आधीपासून शिक्षणाची गोडी होती आणि इतर लोकांना किंवा पाहून असं वाटायचं की बा आपणही शिकलं पाहिजे. तरीसुद्धा समाजामध्ये विशेषतः आमचा जो रांगीचा जो परिसर आहे किंवा तो पूर्ण त्याच्यामध्ये आदिवासी संख्या बहु आहे, परंतु त्या संख्येच्या हिशोबाने शिक्षणाचा जो प्रमाण आहे ते 0 म्हटलं तरी चालेल. तर अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेमध्ये त्या 3ऱ्या वर्गामध्ये एक 4-5 आम्ही गोंडांची मुलं होतं आणि एक 6-7 मुलं कुणबी मराळ यांची होती. त्याच्यापैकी शिक्षणाच्या भीतीने किंवा ते गणित वगैरेच्या याच्यामुळे आपल्या गोंडांची पोरं जंगलात पळून जायची, शाळा सोडून दिली त्यांनी. आणि मी आणि एक कुंगाळकर म्हणून मराळ याच्या आम्ही दोघेच मात्र टिकून राहिलो. अच्छा. त्यानंतर मग शिक्षकांची काही आठवण आहे का? कोणते शिक्षक होते आम्हाला शिकवायसाठी? एकमेव शिक्षक होते, ते श्री सन्माननीय माधवराव बोरसरे. ते कुंभार समाजाचे होते आणि फार शिस्तप्रिय होते, गांधीवादी होते. त्यांच्या त्याच्यामध्ये आम्ही जे दोघे तिघे मुलं समोर आलो, त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या शिस्तीमुळे मला त्यावेळी मराठी जी आहे आपली, जी आता आपण बोलतो, ही मराठी काही विशेष अशी येत नव्हती. आणि हिंदी आणि इंग्रजी यांचं तर नावही नव्हतं ऐकलं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या 3ऱ्या वर्गापर्यंत कसं तरी शिक्षणाची गाडी निभावून नेली. परंतु बाकी आमच्या वडिलांमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये शिक्षणाबद्दलचं कुठल्याही प्रकारची जागृती नव्हती. मुलींच्या बाबतीमध्ये म्हणा, आदिवासी मुलींच्या बाबतीत, तर त्यांना शिक्षणाबद्दल त्यांनी जसं त्यांना हे झालं, मोठ्या झाल्या की सडा सारवण, घरची कामं याच्याशिवाय त्यांना शिक्षणाबद्दल कुठल्याही त्या प्राथमिक शिक्षण पण घेत नव्हत्या. जिथे मुलांनाच प्राथमिक शिक्षण घ्यायसाठी प्रोत्साहित करण्यात येत नव्हतं, तेव्हा मुलींची तर गोष्ट फार लांब. त्या अशा परिस्थितीमध्ये सामाजिक याच्यामधून तर कुठल्याही प्रकारची सामाजिक जे चळवळ आहे किंवा काही आहे लोकांमध्ये काहीच नव्हती, काही जाणीवच नव्हती. राहिला राजकीय परिस्थितीमध्ये साधारणतः इंग्रजांचा पगडा होता त्या काळामध्ये पुष्कळचा. आणि एक गावामध्ये एक जरी पोलीस आला किंवा खाकी वर्दीवाला असा, तो कोणी का असेना, तरी लोक आपल्याला जसे उंदीर आपल्या बिळामध्ये मांजरीला पाहून दडून जातात, त्याप्रमाणे त्या खाकी वर्दीला पाहून सगळेचे सगळे आमच्या आदिवासी घरामध्ये दडून जायचे. अशी ती दहशत होती त्यावेळेची. तर अशा त्या याच्यामध्ये आमच्या वेळेमध्ये आमच्या त्या रांगीमध्ये लाईट नव्हते. येण्या जाण्याची साधनं कोणती होती तेव्हा? येण्याचा रस्ते कसे होते? येण्याचा एक 2 गावांमध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे, संपर्क आहे, तो कसा होता? तर गावं म्हणजे कसं, काही गावं जवळ होती, 4 किलोमीटर, काही 18 किलोमीटर. गडचिरोली आमच्या बाजून 30-35 किलोमीटर. हे सगळे जे रोड होते हे बैलबंडीने कनेक्टेड होते. एकमेव साधन जे होतं ते म्हणजे बैलबंडी. कुरखेडा जायचं असेल, वडसा जायचं असेल, गडचिरोली जायचं असेल, चंद्रपूर जायचं असेल, तरी परंतु बैलबंडी. एखादी ती प्रायव्हेट बस यायची, प्रायव्हेट कंपनीची, ती मिळाली तर ठीक आहे, नाहीतर मग हे 2-2, 4-4 दिवस बैलबंडीने चालले. तो एकमेव जो साधन आहे ते म्हणजे बैलबंडी. तर आणि बाजार वगैरे कुठे? बाजार आमच्या रांगीलाच भरायचा, बुधवारी बाजार, आठवडी बाजार भरायचा. आमच्या बाजाराचं स्वरूप कसं असायचं?
आता तिथे काय आहे की जे रांगी जे आहे त्यावेळी अजूनही आहे, त्यावेळी सुद्धा रांगी हे आस्कारलेलं गाव होतं, मोठं गाव होतं, रांगी जमीनदारी होती. तर त्याच्यामुळे रांगीला बुधवारी बाजार भरायचा आणि जमीनदार भगवानशा काटेंगे होते. तर भोवतालचे जे खेड्यातले जे लोक होते त्यांना बाजारासाठी दुसरं काही हे नव्हतं गाव, त्यामुळे रांगीला यायचे. तर तिथे आल्यानंतर साधारणतः रात्रीपासूनच दुकानदार आपापले टेंट आणायचे, तिथे तंबू, आणि तिथे आमच्या घरासमोरचं एक मैदान आहे, त्या मैदानामध्ये ते आपले तंबू ठोकायचे आपल्या हिशोबाने. बाजारात कुठल्या कुठल्या वस्तू असायच्या विक्रीसाठी? आता बाजारामध्ये मुख्यतः म्हणजे सगळ्यात आकर्षणाचे जे दुकान होतं ते म्हणजे रिबिनी, बांगड्या, त्यानंतर रुमाला रंगीबेरंगी, त्यानंतर मग खाण्याच्या ह्याच्यामध्ये मग ते ढोटरे म्हणून राहायचे एक प्रकार ते, आणि मुरमुरेचे लाडू गुळाने बनवलेले, करिया लड्डू असतील ते, त्यानंतर मग कपडे, धोतर वगैरे. त्यावेळी फुल पॅन्ट किंवा याचं आमच्याकडे चलन नव्हतं, धोतर हे. आणि आमचे जे लोक होते, विशेषतः आमचे आपले गोंड लोक, ते पंचा टाईप नेसायचे, लंगोटी लावायचे, बांडी जी आहे बंडी ती घालायचे, आणि वर टोपी अशी असा पेहराव होता त्याचा. तर असे लोक. शाळेत जाताना तुम्ही कोणता पेहराव करून जायचा? शाळेत जाताना हाफ पॅन्ट ते, त्याला कोड हे नव्हतं, ड्रेस कोड काही नव्हतं त्यावेळी. ड्रेस कोड म्हणजे काय हे माहितच नव्हतं कोणाला. ज्याला जसं आलं, कोणी चड्डीवर तर चड्डीवरच चाललं, सदरावर सदरावर चाललं, म्हणजे असं काही ड्रेस कोड नव्हतं. आणि शिक्षक पण काही नाही, आता त्यांनाही कल्पना होती की बाबा. तर आणि त्यानंतर मग त्या बाजारामध्ये मग विशेषतः मग तिथे मच्छी बाजार असायचा मोठा. हे काही बैल आणायचे, एखादं बैल विकायला. त्यानंतर धान्य, मीठ आणायचे, मीठ कारण मीठही जरा बरोबर त्यावेळी मिळत नव्हता. मिठाचा सत्याग्रह गांधीजी केलं त्याच्यानंतर. तर त्या अशा एकूण परिस्थिती. आणि पुन्हा जेवढे माणसं यायचे तेवढ्या बाया सुद्धा यायच्या. माणसाने बाजारामध्ये यायचे, माणसाने जे मोठं ओझर आलं ते कावडीने न्यायचं, आणि बायाने आपल्या डोक्यावर न्यायचं. महिला गणती 15-15 किलोमीटरवरून त्या बाया यायच्या, बाजार करायच्या, आणि डोक्यावर ते सगळे आपलं घेऊन ते जायचे. अशा प्रकारे बाजाराचं ते स्वरूप होतं. तर साधारणतः 11च्या सुमारास बाजार भरायचा, आणि 5 नाही वाजत तर बाजार खतम. कारण काय की लोकांना, जे बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांना जाताना त्या जंगलामध्ये त्यांच्या स्वागतासाठी वाघ आणि अस्वले कुठे तयार राहतील याचा काही नेम नसायचा. त्याच्यामुळे ते लवकर घाई करून निघून जायचं. असं ते बाजाराचं. हायस्कूलच्या शिक्षणात मग तो प्रवास कसा राहिला तुमचा? आता एकतर पहिली गोष्ट काय झाली की सगळ्यात महत्वाची की काही कारणास्तव आमची फॅमिली रांगी सोडून आम्ही चंद्रपूरला शिफ्ट झालो. तर चंद्रपूरला शिफ्ट झाल्यानंतर काय झालं की तिथे मग जसं काही काम मिळेल वडिलांना वगैरे किंवा आई वगैरे जे काय त्यांनी आपले कामं शोधले, आणि आम्ही तिघेही भावंडं शिकायला लागलो. परंतु ज्या दोन जे आमचे भावंड ते 4थ्या पर्यंत शिकले, आणि त्यांनी शाळा सोडून दिली दोघांनी. आणि मग मी 4थ्या वर्गामध्ये पास झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल इथून शाळेतून शिकलो मी, आणि 4थ्या वर्ग चंद्रपूरला. आणि नंतर मी सिटी हायस्कूल चंद्रपूरमध्ये 5th मध्ये 5व्या क्लास. तिथूनच तुम्ही 10वा वर्ग पास झाला? तिथून मी 10वा वर्ग पास झालो. आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला थोडीशी एक गंमत सांगतो, विशेषतः इंग्लिश विषयाची, की हा इंग्लिश विषयाचा फोबिया मी माझ्या त्या काळापासून तर आजपर्यंत सुद्धा मी पाहून राहिलो. विशेषतः आमच्या खेडेगावामध्ये वगैरे फोबिया, इंग्लिशचा फोबिया अजूनही आहे. बाकी लागेल तर त्यावेळी माझ्याही मनामध्ये होता. परंतु जेव्हा आमची पहिली टर्मिनल झाली 3 महिने, त्यावेळी माझ्या सगळ्या बाकीच्या विषयामध्ये 100 मार्क होते, 50 पैकी 17, 18, 20 वगैरे. परंतु आमचे जे तो काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जन्म आहे 39. जवळपास तुम्ही स्वातंत्र्यानंतर हायस्कूलमध्ये होता. ओके. तर मग ते तेव्हाचे जे शिक्षक आहेत ते शिकवणारे महाराष्ट्रीयनच असतील? येस.
बिलकुल. आणि कसं शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं म्हणजे? हां, तर आता जसं मी त्या रांगीच्या शाळेमधून इकडे आलो या चंद्रपूरला, तर तिथे एकतर जी शिस्त जशी असायला पाहिजे, बसण्याची शिस्त वर्गामध्ये, बेंच राहत होते. चौथ्या वर्गामध्ये डेस्क नव्हत्या, तिथे पट्ट्या होत्या अशा खाली, तिथे बसायचो, आणि पाटी, दगडाची पाटी आणि पेन्सिल, आणि ती पेन्सिल खडूची पेन्सिल अशी लांबवाली ते. आणि फिफ्थमध्ये गेल्यानंतर मग तिथे मग मात्र डेस्क वगैरे, रूम्स चांगले व्यवस्थित स्वच्छ, आणि शिकवणारे जे आमचे जे टीचर वगैरे हायस्कूल म्हणजे याचे शाळेमधले जे सिटी हायस्कूलमधले, ते चांगले वेल ड्रेस, म्हणजे त्यावेळेचे धोतर आणि वरून कोट, छान टोपी, आणि त्यांची भाषा मराठी भाषा एकदम शुद्ध. ते मला अप्रूप वाटायचं की इतकी शुद्ध मराठी लोक बोलतात, म्हणजे फार विद्वान लोक आहेत, आणि होतेच त्यावेळेस. बरं, टीचर्स कोणत्या कम्युनिटीतले? जवळपास म्हणजे काय की तिथे ती सिटी हायस्कूल जी आहे त्याचे जे संस्थापक होते ते ब्राह्मण समाजाचे होते, देव. तर ते तिघे भाऊ त्याच शाळेमध्ये शिक्षक होते. हेडमास्टर दिबदेव, त्यांचे छोटे भाऊ MB देव, आणि आणखी छोटे भाऊ त्यांचे DB देव, RB देव, असे तिघे देव संस्थापक होते, आणि ते शाळेमध्ये शिक्षक होते. आणि बाकी इतर समाजाचे होते तर 2-3. आता चंद्रपूर जिल्हा म्हणजे सावकारांचा जिल्हा ओळखला जातो, वार, पोमटी. त्याच्यामुळे साहजिकच आहे की 4-5 किंवा 7-8 जे हे आहेत शिक्षक ते वारमधून होते. त्याच्यापैकी मला इंग्रजी ते मी त्याच्यावरच येणार होतो की इंग्रजीचे शिक्षक होते ते चेपूरवार. म्हणजे संयोग असा की मी जेव्हा रिझर्व्ह बँकेमध्ये लागलो तेव्हा त्यांचा मुलगा सुद्धा माझ्या अंडरमध्ये माझा असिस्टंट म्हणून तो त्यांचा मुलगा काम करायला आला. हा म्हणजे मोठा योग आहे. तर ते जे चिपुरा ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे. तर त्याची हे आता तुम्ही विचारलं इंग्लिशबद्दल, तर त्याची आठवण अशी सांगतो की 3 झाली, आणि मला तर ते इंग्लिशचं काही असं हे नव्हतं, परंतु निश्चय केला होता की बा इंग्लिश आपण शिकायचं काही हो. त्याच्यासाठी मी वाचनालयामध्ये जात होतो, चंद्रपूरच्या जनरल वाचनालयामध्ये. हितवाद वाचायचा त्यावेळेस, हितवाद. तो मला वाटतं त्यावेळी मणी होते एडिटर, माझ्या माहितीप्रमाणे. मला याच्यामधलं काही समजत नव्हतं. 5th मधल्या मुलाला हितवाद काय वाचायचं, परंतु मी एक स्पेलिंग वाचायचं. स्पेलिंग धिस गव्हर्नमेंट, THIS, धिस GOR, असं वाचून ते हे करत. त्याचा काय अर्थ मला काही समजत नव्हतं, परंतु एवढं की बा हे आहे काहीतरी असं. तर त्याचा म्हणा की काय फायदा की जेव्हा इंग्लिशचा पेपर आमच्या चिपुरवार सरांनी दिला, तर सगळ्यात शेवटी माझा पेपर दिलाच नाही. बाकीच्यांना 30-40 पोरांचा पेपर देऊन टाकला. माझा इकडे पूर्ण पाठ ओली, कारण की त्यावेळेचे आमचे शिक्षक मार द्यायचे फार. मला एवढं वाटतं की आता आणि ते खरंच आहे. एका अर्थी खरं येते, दुसऱ्या अर्थी नाही आहे, कारण की मुलांना मारूही नाही असंही जे काही असं. तर शेवटी त्यांनी मग माझा पेपर इकडे आहे म्हणे आलं. काय तुझे वडील काय करतात? शेतकरी. तू ट्युशन लावली आहे का? आता ट्युशन हा शब्द माहितच नाही. ट्युशन कशाचे खातात सर? ट्युशन म्हणजे काय? अरे ट्युशन म्हणजे गाढवा, ट्युशन म्हणजे शिकवणे. बरं, मग म्हणे ते नाही, तू कॉपी केली असेल. कॉपी माहित नाही. कॉपी तर प्रकारच माहित नव्हता. अरे कॉपी माहित नाही तुला? म्हणे नक्कल नाही सर. मग बरं, मग मुलांना म्हणाला हा तू कुठला आहे? म्हटलं सर मी गडचिरोलीकडचा. अरे गडचिरोलीकडचा? मग ते म्हणाले सांगा रे मुलांना, या गडचिरोलीकडच्या या पोराला किती मार्क मिळाले असेल? ते कोणी 2, कोणी 3, कोणी 0. तर ठीक आहे. मग मला त्यांनी पेपर दाखवले, इकडे म्हणे पहा म्हणे पेपर. आता मला वाटलं की बाबा एक तर सरांचा काहीतरी माझ्याबद्दल त्या तपासणीमध्ये काहीतरी फरक झालाय, किंवा कदाचित होऊ शकते बाबा काही चुकीने. तर जेव्हा त्यांनी तो पेपर उचलला आणि त्या वर्गाला सांगितलं की याला म्हणे किती मार्क्स मिळाले, म्हणे याला 50 पैकी 50 मार्क्स मिळाले. अरे क्या, मलाही ते म्हणजे माझ्या कानावर विश्वास, माझ्या डोळ्यात विश्वास नव्हते की मग मला इतके मार्क्स मिळतील का. पण ते जे काही असेल, मी गॉड गिफ्ट म्हणत नाही, पण ते माझे पेरसापेन गिफ्ट आहे. गॉड गिफ्ट नाही म्हणणार, पेरसापेन गिफ्ट ते आहे. तर अशा प्रकारे ते झालं. तो इंग्लिशचा आता तुम्ही विचारलात म्हणून ते सांगितलं मी.
नंतर मग त्यावेळी प्री होता. मग मी तिथून फर्स्ट क्लासमध्ये मॅट्रिक झालो. हां. मॅट्रिक झाल्यानंतर मग मी मॉरिस कॉलेज, नंतर तर नागपूर महाविद्यालय नागपूर हां. इथे मी आलो. तिथली एक आपल्याला एक छोटीशी एक घटना सांगून देतो. कोणत्या वर्षी आले, काही मी वर्ष आठवतं का? 1959 मध्ये तिथे आलो. आता तिथे आल्यानंतर मग तुमचा गडचिरोलीशी संपर्कच तुटला? गडचिरोलीशी म्हणजे तत्कालीन संपर्क म्हणजे चंद्रपूरशी? नाही, जाणं येणं आता गावच असल्यामुळे जाणं येणं होतच. पण शिक्षणाच्या निमित्तानं तुम्ही चंद्रपूरला राहिले, पण गाव आणि मग नागपूरला आले. पण घर मात्र आपल्या रांगीला आणि अजूनही. तर तिथे आल्यानंतर जेव्हा माझे म्हणजे इंटरव्ह्यू घेत होते, स्वतः प्रिन्सिपल इंटरव्ह्यू घेत होते, तर त्यावेळी आमच्या वेळी विधी कोलते होते, विष्णू भिकाजी कोलते. त्यांची आठवण पण, म्हणजे मग तुमचा संबंध कधी ऋषी मसरामांशी आला का? ऋषी मसराम माझे फास्ट फ्रेंड होते. अरे क्या, आम्ही हॉस्टेलमेट होतो. ऋषी मसराम, गोरखनाथ कुडमेथे, आबाजी उईके, मूल, हे सगळे माझे फास्ट फ्रेंड. ऋषी मसराम तर जेन्युइन माणूस, फार त्यांची लेखणी म्हणजे प्रत्यक्ष सर्वच होतीच. इनफॅक्ट बाबूराव मडावींची जी भाषणं होती ती ऋषी मसराम लिहून देत होते रात्र जागून, असं मला त्यांनी सांगितलं. बरोबर, बिलकुल बरोबर आहे. तर ऋषी मसराम माझे फार घनिष्ठ संबंध आहे. तर मी आता विचार, व्ही कोलतेंचा उल्लेख त्यांनी पण त्यांच्या मुलाखतीत केला होता. हो हो. तर मी याच्यासाठी आवर्जून सांगतो की व्ही कोलतेंचे म्हणजे कसं की त्यांनी इंटरव्ह्यू घेतली. तर मी गेल्यानंतर मी ऐकून, सर एक विद्वान लोकांचं विद्वत्ता जी आहे ती चेहऱ्यावर झळकते. व्ही कोलतेंचं असं होतं की चेहरा पाहिल्यानंतरच एकदम माणूस बिलकुल इम्प्रेस झालाच पाहिजे. त्यांचे ते डोळे असे रोखून पाहणे त्या चष्म्यातून. आता मी खेड्यातला माणूस, मी तर पहिलेच दबून गेलो. म्हणे काही घाबरू नका, म्हणे तुम्ही समजू नका मी प्रिन्सिपल नाही आहे, बसा म्हणे. कुठून आले म्हटलं, सर रांगी. कुठे आहे? गडचिरोली. अच्छा, गडचिरोली. नाव सांगा म्हणे, पूर्ण नाव सांगा म्हणे. शंकर भिकाजी काटेंगे. अरे तुम्ही ना मी एकाच लेवलचे आहे म्हणे. आता म्हटलं, सर मला समजलं नाही. त्याच्या संबंधासारखं काय म्हणे, तुमचं नाव सांगा म्हणे. म्हटलं शंकर. मी विष्णू. तुमच्या वडिलाचं नाव? भिकाजी. माझ्या वडिलाचं नाव भिकाजी. आता काटेंगे आणि कोलते थोडाफार फरक आहे म्हणे. म्हणजे जेव्हा त्यांनी अशा प्रकारे ती कुटी केली, तुम्हाला त्यांनी खूप सहज करून टाकलं. माझं मी 100% माझं ते प्रेशर होतं ते एकदम डाऊन होऊन गेलं. मग मी सहज झालो. मग त्यांनी विचारलं, खऱ्या शिक्षकाची तीच एक, तेव्हा त्यांची विद्वत्ता जी आहे, म्हणजे पहा एवढा मोठा माणूस, परंतु त्यांनी पहा असं. तर तो एक प्रकार. आणि मराठी शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा म्हणजे ते झाले, मुक्तिबोध झाले. मला शरदचंद्र काय शिकवायचं, दोघे आपल्या आपल्या फील्डमध्ये म्हणजे मास्टर की. तर कवी ग्रेसांचा कधी संपर्क आला का मग तुमचा? मॉरिस कॉलेज नाही आला, पण तुम्ही वाचन केलं. ग्रेसची गोळघाटे, हा, येस, ते त्याच कॉलेजचे विद्यार्थी आणि नंतर मुक्तिबोध पण त्यांचे शिक्षक होते आणि खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. मुक्तिबोधांचा कसा आहे की मराठी शिकवता ते केव्हा कम्युनिझमवर त्याची गाडी रुळावर चालली जायची ते कळायचं नाही. परंतु त्यांनी जी फॅक्ट आहे समाजाची त्यावेळीची जी आहे ती आमच्या समोर, जरी मराठीचा विषय होता तरी त्यांनी ते तिथे आवर्जून सांगितले की बाबा परिस्थिती कशी आहे. तर अशा त्या शुक्रवारी तलावाजवळचा एक तो चहावाला होता, त्याच्याकडे जाऊन ते मुद्दाम चहा प्यायचे कारण त्याला ती मिळकत झाली पाहिजे. तर असा तो मॉरिस मधला माझं. तिथून मग मी MA केलं. कुठल्या विषयात MA केलं? जिओग्राफी मध्ये. 64. खूप पूर्वीपासून जिओग्राफी मध्ये. नंतर मग आता MA केल्यानंतर काय झालं की 64 मध्ये MA केलं. 64 मध्ये MA केलं आणि त्याच याच्यामध्ये ऍड आली होती डेप्युटी कलेक्टरची, MPSC ची. ती MPSCच्या याच्यामध्ये मी बसलो डेप्युटी कलेक्टरच्या मध्ये. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झालो. आणि नंतर अमरावतीच्या मालटेकडी रोड मध्ये ते जे रेस्ट हाऊस आहे तिथे माझी इंटरव्ह्यू झाली. तिथे वणीचे गोहकार होते, ते चेअरमन होते. ते आणि दोघे तिघे अधिकारी ते इंटरव्ह्यूसाठी आले त्या ठिकाणी. आणि माझी जवळजवळ नाही म्हटलं तरी एक
पाऊण तास 1 तास त्यांनी इंटरव्ह्यू घेतले. परंतु शेवटी रिझल्ट असा लागला की 25व्या वर्षी गुंडाचा पोरगा रांगीचा हा डेप्युटी कलेक्टरची परीक्षा जर पास झाला तर उद्या हा कुठल्या लेवलला पोहोचेल. त्यांनी तो विचार केला आणि माझा तो जो पट्टा आहे तो कट केला. हा आजही माझा आरोप आहे त्यांच्यावर. नाही तर कदाचित तुमच्या म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा कोणी दुसरे होते का त्या कॅटेगरीचे की ओपन कॅटेगरी बहुतेक नसावेत असं मला एक वाटते. बहुतेक नसावेत असं कधी असतीलही किंवा नसतीलही. परंतु काय आहे की म्हणजे थोडं मी IASच्या प्रिलिमचाही सुद्धा अभ्यास करून ठेवला होता. अलाहाबादला ते ट्रेनिंग कॉलेज होतं त्या काळामध्ये, तर त्याच्या तयारीसाठी, पण ते जाऊ शकलो नाही काही कारणास्तव फॉर सम रिझन्स. तर त्या मला ते जे प्रिलिमचं किंवा जे मी अभ्यास केला होता IASच्या परीक्षेचा, तर मला ही परीक्षा काही मोठी काही कठीण वाटली. मी तर म्हणजे एक 2-4 दिवसात असा सहजच अभ्यास केला, काही खूप असा मन लावून नाही. MPSC मला काही मोठं काही कठीण वाटलं नाही, कारण की मी हा अभ्यास केला होता ना त्याच्यामुळे, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इंग्लिश वगैरे. परंतु आणि आय वॉज डॅम शुअर 101% की मला डेप्युटी कलेक्टरची अपॉइंटमेंट मिळेल. परंतु नाही मिळाली दुर्दैवाने माझ्या. कधी नियती जी आहे त्या नियतीला जे मंजूर असतं ते, किंवा त्याला आपण जे इंग्लिशमध्ये म्हणून किंवा मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस, दॅट केम टू ट्रू इन माय केस. त्याच्यानंतरचा जो हा जो 60-ओत्तरीचा जो काळ आहे, ओके, त्यानंतर ज्या सामाजिक जाणीवा आहेत त्या फार जलद गतीनं बदलल्या. ओके. कारण नागपुरामध्ये धर्मांतर झालं होतं 56ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे धर्मांतरानंतरची, ती पुढच्या पिढीने आपल्या हाती घेतली होती. साहित्यामध्ये म्हणजे मराठी साहित्यामध्ये एक मोठा बदल झाला होता. एक जो परंपरावादी साहित्य आहे, देव, धर्म आणि परिकथा, याच्या पलीकडे एक वास्तव समाजाचं चित्रण करणारं जे साहित्य आहे ते 60-ओत्तरी दलित साहित्यिकांकडनं लिहिलं जात होतं आणि ते मोठ्या प्रमाणात वाचलं जात होतं आणि त्याचा पण परिणाम त्या तुमच्या पिढीवर होत होता. बरोबर ना? मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दलित चळवळ एक उभारीला आली होती आणि ते शिकू लागले होते, त्या तुलनेत आदिवासी तरुणांची काय स्थिती होती आणि तुम्ही त्या स्थितीकडे कशा पद्धतीनं पाहता? कारण तुम्ही तर शिकले होते, तुम्हाला माहिती होतं शहरात तुम्ही आहात, आणि त्या तुलनेत तुमचं जे निरीक्षण आहे ते ग्रामीण भागातील आदिवासी युवकांकडे पण होतं आणि शिकलेल्या युवकांचं प्रतिनिधित्व तर तुम्ही स्वतः करत होते, तुम्ही, ऋषी मसराम आणि बाकीचे तुमचे सहकारी. मग या सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला तेव्हा आदिवासींच्या एकूणच शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल कोणती जाणीव निर्माण झाली होती ना? काय तुम्ही प्रेरणा दलित साहित्यापासून किंवा दलित चळवळीपासून त्यावेळी घेतली? तर थोडंसं याच्यामध्ये जी चळवळ जी आपण जे म्हणतो, कुठली चळवळ असो, सामाजिक चळवळ, शैक्षणिक असो, राजकीय असो, तर कुठेतरी एक सुरुवात व्हायला लागते. तर जनरली जेव्हा एक मी अभ्यास केला आहे म्हणजे नंतरच्या काळामध्ये, की बाबा जे कोणी चळवळीने आले ते पहिले सामाजिक चळवळीतून आले, शैक्षणिक चळवळीतून नाही आले. राजकीय चळवळी हा फार नंतरचा भाग होतो. तर त्या सामाजिक चळवळीमध्ये माझा जो श्री गणेशा झाला तो म्हणजे असा सामाजिक चळवळ की मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो नागपूरला शिकत असताना, BA फर्स्ट इयरला, तर त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी गावी जायचं. तर तिथे गडचिरोलीचे मारोतराव नरोटे हे दारूबंदी ऑफिसर होते आपल्या आदिवासीचे त्या काळामध्ये. तर त्यांनी एक चळवळ अशी, म्हणजे गडचिरोली जिल्ह्याला दारूबंदीची गरज तेव्हापासूनच भासायला लागली. हो. कारण मी नंतरच्या काळात तुम्हाला सांगितलं मी की मला 2 गोष्टी मी मनामध्ये ठाणून घेतल्या होत्या. एक तर दारू विषयी कधी हे नाही करणार,
आणि दुसरं म्हणजे कलेक्टर व्हायचं आहे मला. हा. तर आपल्याला कलेक्टर बद्दलही सांगितलं. आणि दारूविषयी आणायचे काय झालं की माझ्या मनामध्ये जी ठिणगी होती त्याची थोडी दिवा पेटत होता, त्याचा आता मोठी मशाल झाली होती ह्या नरोटे साहेबांच्या भेटीमुळे. तर यांनी चळवळ अशी केली त्यावेळी की दारूबंदीचं तर होतच, त्याचा प्रश्न आहे, परंतु त्यावेळी आमच्या समाजामध्ये म्हणजे आपल्या आदिवासी समाजामध्ये, गोंड समाजामध्ये जेव्हा लग्न व्हायचं आणि जी नवरी जी तयार व्हायची, लग्न झालं अक्षता पडला जे काही की त्याच्यानंतर त्या मुलीला ब्लाऊज घालणे वर्ज्य असेल, वर्ज्य असायचं. तिला ती नवरी झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर तिने ब्लाऊज घालायचं नाही असं समाजाचं एक नियम होता, अलिखित नियम होता. तर त्याच्यामुळे झालं काय की मग ते जे मी पाहिलं, मग मी म्हटलं बा ही प्रथा काही बरोबर नाही, कारण की आता मी शहर पाहिलं होतं. शहर पाहिल्यानंतर म्हणजे इथले रिवाज याचं राहणं हे ते, आणि ह्या आमच्या मुलींच्या जे आहे तरुण मुली किंवा तिथल्या ज्या बाया, ज्या वयस्कर बाया, नोबडी वॉज वेअरिंग ब्लाऊज आमच्याकडे विदाऊट. तर अशा याच्यामध्ये मग नरोटे हा प्रकार होता, अजिबात नाही, नथिंग, नुसतं पदर. तर अलीकडे माडिया ज्या आपल्या आहेत जे आता अजूनही दे आर स्टील इन दॅट फॉर्म. तर आता काय झालं की जेव्हा मला ते हे झालं, म्हटलं शहरात तर पाहिलं होते, मग मी नरोटे साहेबांना बोललो, साहेब एक काम करूया, ही दारूबंदी चळवळ ही तर तुमची जी आहे ती तर मी तुमच्या सोबत आहेच, परंतु म्हटलं ही आपण पहिले करायची. मग आम्ही एक 4-5-5-6 जे आम्ही तरुण जे पोरं होतं, काही म्हणजे काही शिकलेले, काही बिन शिकलेले होते फार कमी, आणि हे नरोटे साहेब हे चांगले होते, चांगले. बरं, त्या याच्यात आता तरुणांची आणि तरुणींची चा उल्लेख आपण केला, तर ही जी गोटूल पद्धत आहे ती कुठे अस्तित्वात होती का त्यावेळी? आमच्या वेळी म्हणजे मला ती आठवत नाही, परंतु आमच्या वडिलांच्या वेळी होती. अच्छा. मला ते काही तेवढं आठवत नाही, कदाचित मी लक्ष दिलं नसेल की बा हे गोटूल आहे वगैरे म्हणून असं. परंतु मात्र हे जे नाचणे, नाचणे, रेला, नंतर मग मांजऱ्या मारणे, ते ढोल आणि तिरबुडी म्हणतात, ते तिरबुडी आणि ते रात्रभर इकडे झोपून द्यायची मोहाची आणि रात्रभर नाचायचं. तर असा तो प्रकार होता. तर त्याच्यामध्ये ती जी चळवळीची ठिणगी पडली त्या ब्लाऊजच्या, त्या नवरी म्हणजे मुलींच्या ह्याच्यावर, आणि मग ती आम्ही चळवळ केली. आणि एक सगळीकडे आम्ही पत्रक असं एक हाताने हँड रिटन जेवढे जमतील आमच्याशी तेवढे हे करून पत्रक आम्ही वाटायचो. जिथे लग्न झालं की तिथे आम्ही म्हणायचं की बाबा असं मुलीला ब्लाऊज घालायचं, नवरी झाल्यानंतरही घालायचं, तिला विदाऊट हे नाही करायचं, नाही त्यामुळे तुम्हाला दंड ठोकू असं म्हणून. आणि ते नरोटे साहेब जरा म्हणजे हे होते, चांगले इम्प्रेसिव्ह होते, लोक ऐकायचे. त्याच्यामुळे मग झालं आमच्या त्या चळवळीमुळे हे होतं, इम्पॅक्ट होतं. बाहेरचं थोडंसं शहरातलं जे जीवन पाहिलं मी, तिथलं जी पद्धती पाहिली. बरं, आपण पुन्हा शरदचंद्र मुक्तिबोध आणि बीबी कोलतेंकडे वळूया. कारण शरदचंद्र मुक्तिबोध एक फार प्रतिभावान व्यक्तिमत्व होता, आणि त्याच तुलनेत बीबी कोलते तेवढे प्रतिभावान शिक्षक तुम्हाला लाभले. तर त्यांच्या विचारांचा पगडा तुमच्या मनावर कितपत पडला, आणि त्याचा सामाजिक जीवनामध्ये किंवा नंतरच्या याच्यामध्ये काय नेमका उपयोग झाला? आता सगळ्यांनी, त्याच बरोबर तुमचे अत्यंत जवळचे मित्र होते ऋषी मस्तान, त्यांच्या पण आठवणी तुम्ही जरूर शेअर करा. तर आता पहिले म्हणजे आपण जे कोलते सरांबद्दल बोललो, तर मराठी कशी असावी, कशी बोलावी, कशी लिहावी आणि कसं शिकवावं, हे एकमेव उदाहरण म्हणजे आमचे माननीय बीबी कोलते सर. त्यांच्यापासून मी जे शिकलं. आणि नंतर मी जे काही लेख लिहिले, महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं, लोकमतमध्ये लिहिलं. लोकमतमध्ये एक मोठा लेख लिहिला होता, पूर्ण फुल प्लेस. त्याच्यामधली जी मराठी भाषा होती ती मला ती बीबी कोलतेंचीच देण आहे. की मला जेव्हा कोणी विचारलं की बाबा तुम्ही मराठीमध्ये MA वगैरे केला का, तुम्ही म्हटलं नाही, परंतु मला जे काही मी इन्स्पिरेशन घेतलेलं आहे ते आमच्या कोलते सरांकडून. म्हणजे त्यांची जी वाणी आहे म्हणजे अक्षरशः सरस्वती बरसत होती त्यांच्या ह्याच्यात. तर ते त्याचा इम्पॅक्ट मला आजपर्यंत झाला. अजून मी मठामध्ये लेख लिहितो. एक जण, मी आता बँकेत गेलो होतो, त्यांनी माझा लेख वाचला होता, आताचा लेख वाचला सावदेकरांचा. तर त्यांनी फक्त माझे पाय पकडायचे सोडले.
अच्छा. काटेंगे साहेब तुम्ही सांगा म्हणे आतापर्यंत तुम्ही रिझर्व्ह बँक. आशा सावदेकरांचा आणि तुमचा संबंध कसा आला? आता आशा सावदेकरांचे जे डॉक्टर मिस्टर आशा सावदेकर या मराठीच्या फार मोठ्या प्रथितीय लेखिका आणि लेक्चरर प्रोफेसर कॅम्पसमध्ये विभाग हा प्रमुख तर पण राहिलेला. त्यांचा संबंध म्हणजे असा की मिस्टर सावदेकर म्हणजे त्यांचे यजमान ते आणि मी अरविंद सावदेकर. अरविंद सावदेकर हे अमरावतीचे. डॉक्टर सावदेकर जे प्रख्यात सर्जन आहेत त्यांचा तो पुतण्या. तर हे अरविंद सावदेकर म्हणजे आमच्या आशा सावदेकरांचे पती आणि मी एकाच दिवशी एकाच सेक्शनमध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये रुजू झालो. आणि काय झालं की समविचारी असल्यानंतर तिथे कास्ट, क्रीड, कलर, शिक्षण कुठल्या समाजाच्या कुठल्या ते होत नाही. तिथे फक्त विचार, प्रतिभा, एकमेकाचे विचार जुळणे, तिथे दुसरं बॅरियर काही काम करत नाही. आम्ही घट्ट आमची मैत्री झाली. एक पान आम्ही वाटून खायचं. माझं लग्न अगोदर झालं, त्याचं लग्न 2 वर्षानंतर झालं. तर मी 2 वर्षात त्याला ही आमची श्रीमती जवळच बसली आहे डबा करून द्यायची जास्तीचा. त्याच्यामध्ये त्याला 2 पोळ्या आणि माझ्यासाठी. तर ते आम्ही शेअर करायचं. आता हे झालं सावदेकरांबद्दल. हा म्हणजे हे नंतर मग माझ्या साक्षीने या दोघांचे म्हणजे यांनी दोघांनी मॉरिस कॉलेजमध्ये ओल्ड मॉरिस कॉलेजमध्ये मराठीचे पीजीचे क्लास व्हायचे. तिथे या दोघांनी ऍडमिशन घेतले. तिथे त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि नंतर माझ्या साक्षीने त्यांचं लग्न झालं. कवी अनिल पण म्हणजे कुसुमानिल जे ते पण तिथेच पण ते आधी होते ते तुमच्या देशपांडे. तर मग काय झालं की मग अशा प्रकारे यांचं मग हे झाल्यानंतर एक कुटुंबाचा भाग म्हणून त्यांच्यामध्ये जोडला गेलो या सावदेकर कंपनीमध्ये. आणि नंतर मग अशा प्रकारे अत्यंत पारिवारिक संबंध होते फार म्हणजे अत्यंत. बरं, महेश एलकुंचवारांचा आणि तुमचा काही संबंध आला का? आता लक्ष्मीनगरमध्ये हे आशा सावदेकर आणि माझे मित्र अरविंद सावदेकर तिथे लक्ष्मीनगरमध्ये राहत होते. त्यांचं घर आहे, अजूनही त्यांचं घर आहे तिथे. आशा सावदेकर ह्या काय म्हणतात की भारत आंबेवर यांनी PhD केली आणि त्यांना ते मिळालं. आणि त्यांच्या संपर्कामध्ये तिथे त्यांना भेटायला यायचे आशा बगे यायचे, आशा पावडे यायचे, महेश एनकुलवर यायचे, दबी कुलकर्णी यायचे, असे मोठमोठे यायचे. आणि त्यावेळी त्या आवर्जून माझा परिचय करून द्यायचे की हे शंकरराव काटेंगे. म्हणजे माझा त्यांचा काय मी तर त्यांचा याला स्टँडही होऊ शकत नव्हतो, परंतु अशा मोठमोठ्या लोकांशी माझा संबंध आला आणि अशा प्रकारे त्यांचा परिचय झाला. एक तुम्ही नोकरीला एक आणखी एक तिथे कुलकर्णी होते, यांचेच मित्र, सावदेकरांचेच मित्र, फॅमिली मित्र कुलकर्णी. ते मला वाटते ऑल इंडिया रेडिओला का कुठेतरी हे होते. त्यांना तुम्ही जगातल्या कुठल्याही घडामोडीबद्दल बोला, कुठलीही माहिती बोला, एका मिनिटामध्ये तो तुम्हाला तोंडपाठ सांगेल. क्रिकेटमध्ये तो तुमचा गावस्कर जो आहे तो कशा प्रकारे बॅटिंग करतो, तो शास्त्री कशा प्रकारे बॉलिंग करतो, त्याच्यामध्ये कोणते त्रुटी आहे हे तो सांगेल. कुठे काही समेल. बरं, ठीक, ओके. तर मग नंतर तुमच्या शिक्षणानंतर तुम्ही जेव्हा डेप्युटी कलेक्टरची परीक्षा दिली त्याच्यानंतर मग जी काही तुमच्या एकूणच परिस्थितीच्या अनुरूप तुम्हाला नोकरीची गरज होतीच, कारण तर त्या अत्यंत गरज होती. 64 मध्ये जेव्हा ऋषी मसराम तुमचे जे मित्र आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था व्ही कोलते सरांनी केली होती असं त्यांनी मला सांगितलं हॉस्टेलमध्ये राहा. ते ग्रंथालयामध्ये सुद्धा जिल्हा ग्रंथालय जे आहे. तुम्ही कुठे राहतो? आम्ही चोखामेळ हॉस्टेलला. चोखामेळ हॉस्टेलमध्ये आम्ही बाजूच्या रूम मध्ये ऋषी मसराम राहत होतो, अलीकडे मी राहत होतो. तर त्याच्यामुळे त्यांचा परिचय असा झाला की एक तर मी चळवळ्या होतो, म्हणजे कसं की आडदाण म्हणजे पोहण्यामध्ये ॲथलीटमध्ये मी जेव्हा ॲथलीट करायचे ते डबल मारायचा हॉस्टेलमध्ये, तर पूर्ण हॉस्टेल सकाळी तिथे हजर राहायचं माझे ॲथलीट पाहिजे की जे आता आपण जे सर्कस मध्ये पाहतो त्या कला. आणि तुम्ही व्हॉलीबॉलचं पण? मी व्हॉलीबॉल आहे. मी चंद्रपूर, फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी चंद्रपूर जिल्ह्याचा स्टार होल्डर फास्टेस्ट रनर आहे. 9व्या वर्गामध्ये होतो मी. चंद्रपूर जिल्ह्याचा शाळेमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्याचा मी फास्ट रनर आहे, स्टार होल्डर. तर त्याच्यामुळे तो एक होता. आणि नंतर मग डिबेटमध्ये सुद्धा मी भाग घेतला. व्हॉलीबॉलचं
जे सामने जेव्हा झाले होते हा. त्यावेळी तुमच्या त्या पुरस्कार वितरण समारंभाला हा. क्लाइव्ह लाईड आले, सुनील गावस्कर सुनील गावस्कर आले, बंडू असे नारकर, मोठे बंडू नारकर्णी आले. नारकर्णी आले. विसे ग्राउंडवर हा. मला ते तर त्या आठवणी थोडक्यात सांगा, मग नंतर आपण दुसऱ्या. आता गावस्करांची आठवण म्हणजे अशी की जेव्हा मी गेलो तिथे त्यांच्याशी हात मिळवला, तर ते जेव्हा हात मिळवलं तर हे डबल बार सिंगल बार मिळून हे माझे जे आहेत हे हाताचे हे दगड होते, दगड. म्हणजे एखाद्याला झापड मारली की ते त्याच्यातून रक्त थोडंसं निघायचं, म्हणजे असे दगड. तर त्याच्यामुळे जेव्हा सुनील गावस्कर येतात तर ते म्हणे युअर हँड्स सिम्स टू बी रॉक, असं मला बोलले ते, की तुमचे हात दगडाप्रमाणे दिसून आले. तर मी म्हटलं बा आणि म्हटलं युअर्स टू, व्हाय नॉट, बिकॉज आय एम क्रिकेटर म्हणे. तर म्हटलं आय एम ॲथलीट, आय वॉज दिस परफॉर्मिंग सिंगल बार, डबल बार अँड ऑल दॅट. हो, आय सी वॉज. आणि नंतर दुसरा प्रसंग आहे क्लाइव्ह लाईड. क्लाइव्ह लाईड असा होता वेस्ट इंडिजचा की तो 6.5 होता की 7 फूट उंच असा, बॉडी लाईनची, आणि मी होता शॉर्ट 5 फूट 4 इंच 5 इंच अशापैकी. तर तो जेव्हा वाकला तेव्हा ओ यू शॉर्ट फेलो, यू आर चॅम्पियन, एवढं बोलला तो. असं प्रकारे बंडू नारकर्णी तेवढं नाही, तेवढं ठीक आहे, तेवढ्यापुरती सोसो असं त्यांचे. मग नोकरीचा आता नोकरीमध्ये थोडंसं सांगतो की 64 मध्ये कलेक्टरचं ते बारगडलं. त्याच्यानंतर म्हटलं आता साधन तर पाहिजे होतं आपल्याला, जीविका हे करायची. म्हणून मग मी चंद्रपूरला न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 1 वर्ष टीचरशिप केली. माझ्याकडे टीचर या मला 9वी 10वी 11वी त्याची थोडीशी आठवण सांगून देतो. 9वी 10वी 11वी बाकीचे मी 25-26 वर्षाचा होतो, मला 9वी 10वी 11वी, आणि बाकीचे 55-60 वगैरे टीचर होते, त्यांना 6वी 7वी 8वी 9वी. मला मात्र हायस्कूल दिलं होतं त्यांनी शिकवायला. मुद्दाम. कुठला विषय शिकवायचा? मी जॉग्राफी शिकवायचा, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि इंग्लिश. आता इंग्लिश फोबिया वॉज स्टील देअर और ओव्हरकम? मी जेव्हा MPSCची परीक्षा पास केली, IS प्रिलिम जे घेतात तो फेब्रुवारी दॅट ऑलरेडी गॉन, ते केव्हा फुर झालं होतं. तर याच्यामध्ये काय झालं की जेव्हा मी तो इंग्लिश शिकवत होतो आणि सर आले, दार किलकिलं होतं, तर ते दार किलकिलं असल्यामुळे मी दार बंद करून देत होतो. माझा क्लास सुरू झाला की दार बंद, मग नो एंट्री करणार. अशा याच्यामध्ये ते दार किलकिला होतं थोडंसं, आणि तिथून कोणतरी डोकावत होतं. तर माझ्या लक्षात म्हटलं कोण आहे तिकडे, ते आले इथं. अरे मी आहे सर, मी आहे. पाहतो तर हेडमास्तर. मी घाबरून गेलो. म्हटलं अरे तुरे म्हटलं. मग म्हणे बा नाही तुम्ही कसे शिकवून राहिला मी पाहायला आलो. म्हटलं सर तुम्ही मागे बसा, आणि नाही तर मुलं समोर बसाल तर माझ्यावर प्रेशर येईल. मागे बसत 2 वाजताच्या सुट्टीमध्ये त्यांनी मला बोलवलं. मी राजीनामा देऊन तयारच होता की बा यांना मी इन्सेंटिव्ह बोललो होतो, अरे कोण आहे म्हणून. मी राजीनामा तयारच. म्हटलं बा यांनी काही म्हटलं थोडंसं की मी राजीनामा देऊन टाकतो. त्यामुळे तुम्ही मला आश्वासन द्या की तुम्ही ही शाळा सोडणार नाही. अच्छा सर म्हटलं मी आताच लागलं ते काही करत नाही, तुम्ही आश्वासन द्या मला. म्हटलं मी डेप्युटी त्यावेळी रिझल्ट द्यायचे होते, डेप्युटी कलेक्टर आणि रिझर्व्ह बँक. सगळ्यांनी रिझर्व्ह बँकेची दिली होती. अच्छा. तर म्हटलं रिझर्व्ह बँक आणि डेप्युटी कलेक्टर परीक्षा पास केली आहे, आणि आय एम वेटिंग फॉर दॅट रिझल्ट. यू हॅड अन अपॉर्च्युनिटी. तर त्यांनी म्हटलं बा समजा ते जर नाही आलंय समजा इन नियर फ्युचर, तर मी तुमच्या इथे कंटिन्यू केलं. ही त्या शाळेची रिझर्व्ह बँकेत 66 मध्ये रिझर्व्ह बँकेत. मग हा किती वर्षाचा काळ आहे? आता हा 66 ते 99 दरम्यानच्या काळामध्ये फार मोठी चळवळ उभी राहिली. ती म्हणजे जातचोर बोगस आदिवासी. जातचोर हा शब्द मीच कॉइन केलेला आहे, त्याच्यामुळे मी अधिकारवाणीला घेतो. तेव्हा तुम्ही बोगस आदिवासी म्हणत होते. तर त्याची ते आठवण म्हणजे अशी की एक थोडंसं एक वाक्य म्हणजे असं झालं की त्या दरम्यान मी तर जुळलो होतो त्या चळवळीशी सगळे, परंतु मग मला एक अशी TV पाहताना जनवानी हा कार्यक्रम त्यावेळी होता आमच्या वेळेस. ती गोष्ट आहे 86ची. तर त्याने असं अनाऊन्स केलं की बाबा ज्यांचे सामाजिक प्रॉब्लेम असतील, आणि आता सामाजिक मंत्र्याने राजेंद्र कुमारी वाजपेयी ह्या येणार आहेत पुढच्या याच्यात, तर तुम्ही तुमच्याकडे जे काही सामाजिक प्रॉब्लेम असेल जे काही तुम्ही लिहून पाठवा. तुम्ही 5 लेख त्यांना पाठवून दिले, आणि लगेच त्यांचं माझ्याकडून त्यांच्याकडून उत्तर आलं की तुम्ही फला या दिवशी भाऊबीजेच्या आदल्या दिवशी त्यांनी मला बोलवलं तिथे दिल्लीला मंडी हाऊसमध्ये दूरदर्शन माझा कार्यक्रम फिक्स झाला.
रात्री 9 वाजता तो कार्यक्रम झाला. 3-4 नोव्हेंबर 1986 या रोजी रात्री 9 वाजता तो कार्यक्रम. आणि मी अट टाकली होती की मला हे एडिटिंग नको, मला कात्रीवाल्या लागायला नको, तसं असेल तर मी विड्रॉ होतो. तर त्यांनी माझं ऐकलं. त्यावेळी विनोद दुआ होते माझ्यावेळी, जे नाही आहे ते अँकर आहे, फार बुद्धिमान होतं. त्याच्यासारखा मी अँकर अजून पण नाही पाहिला. पत्रकारितेतले ते पितामह दोघांना सांभाळून घेणारे, मंत्रालय सांभाळून घेणारे आणि इकडे जे आलेले आहेत पार्टिसिपंट. आम्ही महाराष्ट्रातून मी एकमेव प्रणव राय पहिल्या पिढीत, हे म्हणजे माइलस्टोन आहे त्या काळचं. तर आम्ही 13 स्टेटचे ते, महाराष्ट्रातून मी एक. तर मी मग तिथे राजेंद्र कुमार. तुमचा इंटरव्ह्यू विनोद दुआंनी घेतला होता का? हा, म्हणजे ते तुम्ही आता सांगा तुमच्या, मग ते विचारायचे आपको क्या कहना है. तो आपने जो अभी लेख लिखे है उसमें तो आपने बोला है कि वो कोई हलवा कुश्ती या कुश्ती के बारे में इशू. मतलब हाँ, तो मेरा पहला इशू वही है. 3 ये होते आइटम. तो मतलब वही जो कुश्ती जो है आपने भी सुना है, राजेंद्र कुमार वाजपेयी कडे उद्देशून आपने भी सुना है. मतलब आप तो समाज कल्याण मंत्रालय है, आप महाराष्ट्र से ताल्लुक रखते हैं, आप तो पूरे समाज की जानकारी रखते हैं. तो आपको हाँ भाई कुछ ऐसा सुना है हमने, पर वो तो आप बताइए विस्तृत में. तो मैंने बोला मी म्हटलं हे जे गोष्टी आहे हे बुनकर आहे, हे विणकर आहे. जात यांची गोष्टी आहे, याचा धंदा एक गोष्टी आहे आणि जाती गोष्टी आहे. यांचे मोहल्ले मोठमोठे, यांची भाषा आहे, यांची दैवता आहे, भाषा, हे सगळे गोष्टी आहे. परंतु त्यांनी हेराफेरी करून त्या कुठल्या तरी एका पुस्तकाचा आधार घेऊन तिथे कोणीतरी रसेल राहते. तर रसेलने जेव्हा कुठेतरी म्हटलं आहे की बाबा रसेल हिरालाल आणि हिरालाल तो MP मधला, म्हटलं त्यांनी जे काही लिहिलं आहे त्याचे यांनी म्हटलं आपल्या बरी अर्थ लावून घेतला की त्यांनी लिहिलं होतं का एक ट्राईब असेल. त्याच्यात सेपरेट चॅप्टर कोस्टीवर पण लिहिलंय त्यांनी. ते का बरं इग्नोर केलं? त्यांनी त्यावेळी असं हे केलं आहे की त्यांनी एक ओळ टाकली होती की आदिवासी dwelling in that area, mainly engaged in agricultural activities as well as weaving. रसेल ज्याच्यामध्ये तो आहे. तर म्हटलं या विविंग याचा अर्थ त्या लोकांनी म्हटलं विविंग म्हणजे आम्ही कपडे बनतो ना, मग आम्हीच होते. म्हणून अशा प्रकारे त्यांनी त्याचा हे करून अपभ्रंश करून त्यांनी. आणि ते जे होते आमच्यामधले जे लोक होते ते हलवा होते, गोंड आहे हे आहे ते हलवा. तर ह्या लोकांनी त्याला हे करून त्या गोष्टी लोकांनी आम्हीच ते हलवा म्हणून त्यांनी विरोध केव्हापासून सुरू झाला? मग हा विरोध साधारणतः, आणि सर्वात प्रथम विरोध कोणी केला? 60-65 ऑनवर्ड्स. त्यावेळी काय झालं की आपले सन्माननीय बाबूरावजी जे मडावी साहेब होते, त्यांच्या लक्षात आलं की बा अशा प्रकारे बोगॅसिटी होऊन राहिली आहे. तर त्यांचे एक मित्र होते राम हिडव, अत्यंत जवळचे मित्र. आता मी नाही म्हणणार ते, परंतु मित्र होते. तर ते मित्र होते. तर त्यांना त्या हिडवनी एक डाव टाकला होता, म्हणजे पॉलिटिकल डाव टाकला होता की बाबा म्हणजे त्यांचे जे चिरंजीव आहेत संजय हिडव, त्यांच्याकडनंच ऐकलं आहे की बाबूरावजी त्यांच्याकडे जायचे, पूर वगैरे सोबत अगदी खायचे, बिलकुल पायी यायचे. राम हिडव त्यांच्याकडे पायी जायचे, सायकलवर फिरायचे दोघेही. फार फास्ट फ्रेंड होते. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं. त्यांच्या मुलीला पण जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी बाबूराव मडावींची असं म्हणतात भूमिका राहिली आहे असं म्हणतात. तर म्हणून मी म्हणालो तुम्हाला की बाबा त्यांची घनिष्ठ म्हटलं नाही पण मैत्री होती. तर अशा याच्यामध्ये काय झालं की त्यांनी ऑफर दिली हिडवने की बाबा अरे बाबूरावजी आपण असं करू ना, तुम्ही आपण तर एकच आहोत, तुम्ही गोंड समाजाचे आदिवासी समाज, आम्ही आदिवासी समाजाचे आहोत. तर आपण असं करू ना, आपण दोघी संघटना तयार करू आणि सरकारची बांधू. तर मग जेव्हा बाबूरावजी मडावींच्या लक्षात आलं की अरे हा अशा प्रकारे डाव खेळून आला आणि पुढे मागे आपल्या समाजाला याचा धोका होईल, मग आणि पुष्कळशी उदाहरणं त्यांच्या डोळ्यात. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जी कार्तिक उरावांनी स्थापन केली, तर ती जी संघटना आहे किंवा सामाजिक संघटना आहे ते बाबूरावजींनी महाराष्ट्रात आणलं. हो, आणि त्याच्यात काम सुरू केलं. आणि नंतर मग त्या संघटनेमध्ये येण्याचा प्रयत्न राम हिडवनी केला. नंतर केला एकमेव कारणासाठी बाबूरावजींनी येऊ दिलं नाही. कारण यांना माहित झालं की हे आपल्याला धोकादायक. आणि पुढे मागे त्यांचा जो अंदाज होता तो खरं ठरला 100% की ह्या गोष्टींनी नंतर आधी हलवा म्हणून आपल्या पूर्ण सवलती लाटल्या, आपल्या 3 पिढ्या गारात करून टाकल्या.
अशा प्रकारे. अच्छा, मग त्यांनी विरोध सुरू केला. आता मग विरोध झाला. बरं, त्याच्या पूर्वी थोडस मी तुम्हाला पुन्हा एक आठवून देऊ इच्छितो की बाबुराव मळवींपूर्वी एक मोठं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये होतं, ते म्हणजे नारायणसिंग उईके. बिलकुल, मी आता त्याच्यावरच येणार होतो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि ते मॉरिस कॉलेजचेच विद्यार्थी होते, उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. सर्व म्हणजे नंतर मग त्यांचे मानसपुत्र म्हणून सुखदेव बाबू उईके, तेही तेवढे तोडीचे, तेवढे निस्वार्थी, हुशार आणि निस्वार्थ दोघेही. आणि पुन्हा डावपेच मध्ये हुशार. परंतु आदिवासी समाजाचं दुर्दैव म्हणाले. इनफॅक्ट नारायणसिंग उईकेचे जे म्हणजे वारस आहेत सुखदेवबाबू उईके, त्या सुखदेवबाबू उईकेंनी ऋषी मसरामांना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी मदत केली होती अशी आठवण त्यांनी मला सांगितली होती. चंद्रपूर. बिलकुल. आणि नंतर मग काय झालं की बाबुरावजी मळावींचं कार्यक्षेत्र नागपूर नव्हतं. हे जेव्हा रिहॅबिलिटेशन तिकडे आले आणि त्यांनी तिकडचा दौरा केला आमच्या गडचुलीकडे, त्यांनी तिकडची जी परिस्थिती पाहिली आणि त्यांना असं वाटलं की बाबा इथे काही राजकीय याच्यावरून कोणी एखादा माणूस अजून आलेला नाही वर होते असे, परंतु फार कमी. नारायणसिंग उईके तर होते, परंतु बाकी असं नाही. म्हणून मग त्यांनी ट्राय केला आणि मग त्यावेळी ते मग आमच्या गडचुली परिक्षेत्रातून मग त्या विधानसभेच्या त्यावेळी ते निवडून आले त्या काळात. आणि मग तिथून त्यांनी चळवळ केली रजिस्ट्रेशनसाठी. नारायणसिंग उईकेंच्या काय आठवणी? नारायणसिंग उईके तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे? त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं पहिराव म्हणजे ते एक भगवी त्यांची टोपी राहायची. आपल्याला वाटायचं की तसं ते समाजवादी पक्षाचे म्हणजे थोडेसे विचारसरणीचे होते तसे, परंतु आदिवासींच्या बद्दल फार कळकळ त्यांच्या मनामध्ये फार होती. जिथे कुठे काही केसेस असायच्या आदिवासींच्या, कोणाच्या काही शेतीच्या आहे याच्या, ते तिथे धावून जायचे. आणि आपण खूप पुढे गेलो. मग नोकरी तुम्ही RBI ला केली, त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं की आधीच लग्न झालं? कारण त्या काळात लग्न आधी व्हायचे. नाही, तर आता त्याच्यामध्ये आणि यांचा परिचय तर आता त्याच्यामध्ये कसं झालं, कसा काय एक हे स्थळ तुम्हाला कोणी सुचवलं? आता कसं झालं त्याचं की त्या आमच्या परिसरामधून आम्ही तिघेच लोक, दोघे PG आणि एक ग्रॅज्युएट असे लोक होते. म्हणजे चौघे होतो. म्हणजे एक तर आमचे बंधू जमीनदार साहेबांचे लहान बंधू, ते MSc होते. दुसरा मी MA. तिसरे आपले उईके साहेब, ते आपले नारायणसिंग आणि विश्वेश्वरराव, राजे विश्वेश्वरराव. तर त्याच्यामुळे काय झालं की मला नागपूरमध्ये बरेच नॉन कास्टवाल्यांचे ऑफर आले होते लग्नाचे त्या काळामध्ये. कोलते सरांनी तर ऑफर पोरगी कविता होती, पण शी वॉज डुईंग MBBS वगैरे. नाही, पण आले होते, बँकेमधले आले होते. ऋषी मसराम पण खूप स्मार्ट होते दिसायला. ते आधीचे ऋषी मसराम त्यांना म्हणणारच नाही, पण युरोपियन. तर मग परंतु मी एक ठरवलं होतं आधीपासून ती ठिणगी होती की बाबा कशी का असे ना मुलगी मी माझ्या समाजात करेन, 4थी पास का असे ना. परंतु काय झालं की यांचं चंद्रपूरमध्ये असताना आमच्या श्रीमतीचं तुमचं रांगी आणि मोहली असे 2 गावे 4 किलोमीटर मध्ये आहे. अच्छा, मोहलीला एक तुम्हाला आठवत असेल तर एक कृष्णाजी मरसकोल्हे नावाचे शिक्षक होते, आठवतात? शिक्षक काही त्यांचा काही तुमचा काही असा काही? ते माझे मोठे वडील मला. तर तुम्ही ओळखता का त्यांना? मी ऐकून आहे, पण हिच्यातूनच ऐकून. ते पण खूप त्यांचं प्रचंड वाचन होतं. अक्षर मोत्यासारखे सुंदर होते आणि ग्रामगीतेवर, ज्ञानेश्वरीवर, संत साहित्यावर, आधुनिक मराठी साहित्यावर फार चांगलं वाचन होतं त्यांचं. तर काय झालं की आम्ही चंद्रपूरला असताना लग्नाच्या आधी आमचे मामाजी, म्हणजे आधीपासून ओळख होती रांगीची, मामाजी यांचा परिचय नाही आधीपासून नव्हता. ह्या जेव्हा चंद्रपूरला यायचं खास करून पिक्चर पाहायचं, कारण की त्यावेळी पिक्चरचं फार अट्रॅक्शन. टॉकीज मध्ये तिकडे आमच्याकडे तर ते पडदे आणायचे जत्रेमध्ये, ते नाही टॉकीज मध्ये. ह्यांना ते अट्रॅक्शन. आमच्या सासरी टॉकीजचं नाव होतं जयंत टॉकीज. जयंत. तर तिथे जयंत श्रीकृष्ण असे टॉकीज श्री, तर हे लोक तिथे यायचे. तर मी नागपूरला शिकायला होतो आणि नागपूरला सर्व्हिस होतं, त्यावेळी हे तिथे यायचे.
त्याच्यामुळे यांची माझी काही प्रत्यक्ष कुठे भेट झाली नाही. हम्म. प्रत्यक्ष भेट फक्त त्या जेव्हा पाहायला गेलो हम्म. यांना तेव्हा ती भेट झाली. त्याच्या आधी भेट काही झाली नाही. अच्छा. आणि 69 साली हा. आमचं लग्न झालं. 69 ला. आम्हाला 4 अपत्य, 2 मुलं 2 मुली. हम्म. काय मुलांचे नाव काय? आता सगळ्यात मोठी काय मुलगी करतात ते? सगळ्यात मोठी मुलगी वर्षा. हम्म. ती आता वर्षा उमेश उईके आहे. हम्म. ती मुंबईला नवीन मुंबईला राहणार तिथं आणि सेंट्रल एक्साईजमध्ये ती आता ऑफिस सुपरिटेंडेंट आहे. वा. आणि नंतर सेकंड आहे मुलगा, त्याचं नाव राजेंद्र शंकर काटेंगे. तो सहकार खात्यामध्ये आहे, आता ऑडिट ऑफिसर आहे इथे नागपूरला. तिसरा मुलगा त्याचं महेंद्र शंकर काटेंगे, तो आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे पुण्याला, त्याचा राहणार. आणि चौथी आहे मुलगी स्वाती आपले नंदकिशोर कोडाबे, हम्म. ती आता नागपूरला आहे. आणि ती MBBS तिथं राऊंडला करता काही कारणास्तव आणि आता इथे नागपूरला ती आहे. तिचे यजमान जे आहेत आमचे लहान जावे, ते फूड कॉर्पोरेशनला इथे इंडियामध्ये मॅनेजर आहेत आणि नागपूरला राहू. थोडं पुढे जाऊ. हा जो बोगस आदिवासींचा प्रश्न आहे, मग 68 नंतर ऋषी मसराम, ॲडव्होकेट नेवारे, CB मडावी करेक्ट यांनी एक ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नावाची संघटना स्थापन केली. त्यात जर ऋषी मसराम तुमचे मित्र होते, हो. त्याच्यात मला तुमचं नाव दिसलं नाही. हां, नेमकं तर त्याचं कारण असं काय कारण आहे? की त्याचं कारण म्हणजे असं की त्यावेळी एक आपल्यामध्ये एक शाप आहे, मी त्याला शापच म्हणतो, की एक ब्रँच नावाची एक गोष्ट आहे की त्या ब्रँचच्या नावाखाली आपल्या समाजामध्ये दुफडी झाली. एक अशी अदृश्य रेष म्हटलं गेलं. तर त्याच्यामुळे काही एका विशिष्ट याचे शाखेचे लोक एका बाजूला, एका विशिष्ट शाखेचे लोक दुसऱ्या बाजूला. आणि पण तुम्ही हॉस्टेलला तर सोबत होते तुमचं. नाही, ते तशी म्हण तशा तिथे तो भेदभाव काहीच नव्हता, अजिबात नाही. मी अजूनही सांगेन की ऋषी मसराम किंवा गोरखनाथपूर म्हणजे आबाजी उईके मुलचे किंवा आणखी बाकीचे जे CB मडावी, तर यांच्याशी त्या बाबतीमध्ये कुठे आणि तसं एक मनामध्ये कशी एक एंट्री नव्हती. ही एंट्री केव्हा झाली, जेव्हा इकडे मी सर्व्हिसला आलो आणि सर्व्हिसला आल्यानंतर जेव्हा गोंडवाना विकास मंडळामध्ये जेव्हा मी शिरलो, माझे कलिग होते शंकरराव अंगाली, रिझर्व्ह बँकेत होते. आणि नंतर मग तुमचे मरसकोले, भैयाजी मरसकोले, KB मरसकोले, केबा मरसकोले, असे जे लोक होते त्यावेळी, हे लोक ज्या विचारसरणीचे होते ते माझ्या मनामध्ये ते शिरलं पूर्ण. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की मला त्या दुसऱ्या शाखेबद्दल काही मला माझ्यामध्ये हे नव्हतं. परंतु ही बाबा, आणि मग आम्ही ती दुसरी एम्प्लॉई, जसं इकडे विकास परिषद स्थापना झाली, इकडे मग ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन स्थापना झाली. आम्ही त्याच्यामध्ये मी भाग घेतला, सक्रिय झालो त्याच्यामध्ये. ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना ऋषी मसरामांनी केली आधी, फार आधी. पण नंतर मग यांचे 2 भाग झाले. त्यावेळी गुलाबराव कोळे होते रेल्वेमध्ये. एक्झॅक्टली, त्यांचं नाव आहे. तर मी ॲडव्होकेट नेवारे, त्यावेळी मी आहे ना, त्याच्यामध्ये मी आहे ना, माझं नाव तर यायला पाहिजे. हो, कारण की गुलाबराव कोळे सर आम्ही डेप्युटेशन दिलेलं आहे पुष्कळ ठिकाणी. जेव्हा ते त्या मॅनेजरशी भेटायला जात होते त्यावेळी त्यांचं ते अवतार पाहिजे. म्हणजे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या स्थापनेमध्ये तुमचा सहभाग आहे. म्हणजे स्थापनेमध्ये नाही, परंतु त्या जी समिती होती त्याच्यामध्ये मी आहे, डेप्युटेशन मी जात होतो. कोले म्हणून एक तिथे एअरपोर्टवर होते, रहाटे कॉलनीमध्ये राहायचे, ते होते. केबा माणूस. पण नंतर मग त्याचं काय नेमकं, म्हणजे ती संघटना स्थापनेची गरज काय पडली? आता काय झालं की तो एक, आणि कोणते उद्दिष्ट होते थोडंसं ते एक असं सांगतो की नंतर मग काय झालं की काही कारणं अशी घडली की बाबूराव मडावींच्या बाबतीमध्ये एका विशिष्ट शाखेच्या मनामध्ये एक इगो, म्हणजे एक विरोध तयार झाला किंवा हे एका पर्टिक्युलर त्यांच्या शाखेला सेवक करतात, आम्हाला डावलतात काही इंटरव्ह्यू मध्ये म्हणा की याच्यामध्ये. म्हणजे गोंड आणि परधान हा जो वाद आहे, हा निर्माण होण्याचं कारण म्हणजे एम्प्लॉईज फेडरेशन नाही, अजिबात नाही. पण त्याच्या आधी सुद्धा
जे काही लोक होते त्याच्यामध्ये महात्माजी गेडाम होते, तुम्ही नाव ऐकलं असेल, यादवराव जिके होते, संपतरावजी गणपतरावजी खंडाते होते. तर संपतरावजी गणपतरावजी हे यादवराव महात्मा गेडाम पण चांगलं मोठं व्यक्तिमत्व, फार मोठं व्यक्तित्व. त्यांना म्हणजे बाबूराव मडावींच्या तोडीचं व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांना जर त्याला काय म्हणतात की पण ते कधी पुढे आले नाही किंवा त्यांना जे एक्सपोजर मिळालं पाहिजे ते नाही मिळालं नाही. परंतु थोडंसं असंही म्हणे, म्हणजे बाबूरावजीमुळे कमी होते असं नाही, परंतु जर त्यांना एक्सपोजर मिळालं तर ही वुड हॅव बीन मोर दॅन बाबूरावजी मडावी, हे मी आजही म्हणू शकतो. महात्मा गेडाम पण ते सॉफ्ट स्पोकन होते, जास्त बोलायचे नाही. बाबूराव मडावीचा जरा पर्सनॅलिटी वेगळी होती, त्यांची वेगळी होती, दोघांचे जे कार्यपद्धती. परंतु यांना जर एक्सपोजर मिळालं तर डेफिनेटली ही वुड हॅव बीन सिनियर मिनिस्टर ऑल्सो. म्हणजे तर काय झालं की ही जी फळी आहे कोणती यादवराव विखे वगैरे यांच्याशी बरसकोले ऋषी मसराम जर नसते तर बाबूराव मडावींना तेवढा एक्सपोजर नसतं, कारण ब्रेन बिहाइंड हे जे आहे ते ऋषी मसराम, ते बिलकुल अगदी याच्यावर वादच नाही. तर हे जे विष असं ते पेरलं गेलं तर ते तेव्हा मग यांची फाटाफूट झाली. या एम्प्लॉयमेंटची हे गुलाबराव कोळे आणि यांचे खूप भांडणं झाले. आपले तेबा मारुसकेले वेगळे झाले. व्यंकटेश आत्राम होते का तेव्हा? हो, आत्राम होते. त्यानंतर बाबा लेख वगैरे म्हटलं तर सुरुवातीपासून त्यांचे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं व्यंकटेश आत्रामचा त्यांचा एकच ड्रॉबॅक होता की जरा म्हणजे थोडंसं ड्रिंकिंग होणार, अकाळी गेले नाही तर ते म्हणजे त्याला खरंच म्हणजे पुढे त्यांचं जे हे असतं व्यायाम वगैरे फारच पुढे आले असते. मग यांचा काय सहभाग राहिला तुमच्या त्या सामाजिक चळवळीमध्ये? तुम्ही आता तेही त्याच्याकडे वळूया, ते सांगणार नाही तर ते असं होईल की बा त्यांना तुम्ही काहीच बोलू देत नाही. अर्धांग म्हणायचं आणि अर्धांगाचं काही सांगायचं नाही. तर मी थोडंसं सांगेन, मग त्यांना थोडीशी संधी देतो बोलायची. तर मी एवढाचा अनुभव यांच्या सोबत कसा राहिला इतक्या वर्षाचा, आणि काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मला चांगलं वाटते. म्हणजे हे आता हे राजकारणामध्ये वगैरे असं कामं केली जे ते जेव्हा दिल्लीला जाऊन आले आणि जेव्हा तुम्ही त्यांना दूरदर्शनवर पाहिलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, मला अभिमान वाटला यांच्याबद्दल. सुरुवातीपासून आज तुम्ही तुमच्या मुलांना इतकं व्यवस्थित घडवलं, आज सगळेजण आपल्या आपल्या जागेवर सेटल्ड आहेत, याबद्दल तुम्हाला समाधान आहे? हो, समाधान आहे. चांगलं वाटतं. तो आता चांगले म्हणजे नोकरीला आहे, चांगलं वाटतं. आपण पुन्हा एकदा वळूया, कारण हा जो फेज आहे आताचा, आज फार सोशल डायनामिक्स जे आहेत ते फार बदललेले आहेत. तुमच्या काळात जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होते आणि नंतरच्या काळात ही जी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, मुख्यत्वे करून अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवण्याचं जे प्रमाण आहे ते 80sच्या एरामध्ये फार वाढलं. 80s नंतरचा हा जो म्हणजे 2 डेकेड आहेत, 80s 90s, हा पीक होता त्याच्यासाठी. मग त्यावेळी तुम्ही नोकरीत होतात, नेमका तुमच्या काय रेस्ट्रिक्शन्स होत्या, आणि त्या रेस्ट्रिक्शन्स असताना सुद्धा आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही नेमकं याच्यासाठी काय केलं? कारण रिझर्व्ह बँकेची एक महत्वाची केस केबी मरसकुल्ले किंवा जे मोतीराम कंगाली आहेत तुमच्या बरोबर, किंवा दिलीप मडावी आहेत, दिलीप कुमरे, हे जे लोक आहेत सगळे, यांनी फार मेहनतीनं ते प्रकरण उभं केलं, कोर्टात नेलं. त्याच्यात तुमचा काय नेमका सहभाग राहिला? त्याच्या आठवणी थोड्या शेअर करा थोडंसं. आपण पुढे पुन्हा जाऊ. एक स्टेप थोडेसे मागे येतो की मी ज्या सेक्शनला होतो तिथे सीआरच्या फायली यायच्या एम्प्लॉईच्या माझ्याकडे त्या. तर अशा सीआरच्या एका 2 फायली अशा आल्या, गुर्डे आणि हेडप. त्यांच्या म्हटलं बा सीआर आहे म्हणजे यांचे कास्ट सर्टिफिकेट असतील म्हणून ते कास्ट सर्टिफिकेट पाहिलं. मला त्या कास्ट सर्टिफिकेट वाढून असं एक जाणवलं की हे फेक आहे, हे जेन्युइन नाही. म्हणून त्यावेळी एक कार्यकर्ते, जनता पार्टी होती त्यावेळेस, त्या जनता पार्टीचे एक कवरसी म्हणून रामदास पेठमध्ये होमराज साहेबांच्या शेजारी राहायचे. अच्छा. ते जनता पार्टीचे सहसचिव. होमराज स्वयंचं जे घर आहे ते चळवळीचं केंद्र होतं, कारण सगळ्या संघटनांचा पत्ता होमराज साहेबांच्या घरचा. मोठमोठे जे मनीरावनजी कंगाली याच्यापासून त्यांचे मोठमोठे कलेक्टर आणि कमिशनर, आपला कमिशनर आपले कंगाली यांच्यासारखे त्यांच्या इथे खाली बसून चहा पिऊन त्यांच्या इथे वाढलेले आहेत की साहेबचे.
असं तर ते कवरती जे आहेत त्यांना मी फोन केला. फोन म्हणजे नाही, फोन नाही, त्यावेळी फोन घेऊन कुठे गेलो त्यांच्या घरी. हे म्हटलं असं आहे त्याची कॉपी काढून, त्यावेळी झेरॉक्स नव्हती, त्यावेळी सायक्लोस्टाईल ते काढून दिली. त्यांनी काय केलं, त्यांनी कलेक्टरला लिहिलं की बाबा हे असे 2 हे सर्टिफिकेट हे तुमच्याकडे इश्यू झाले का. तर त्यावेळी तहसीलदार कडून ते सर्टिफिकेट इश्यू व्हायचं, एसडीओ नव्हतं इश्यू करत. तर मग त्यांनी ते कलेक्टरने पाठवलं. कलेक्टरकडून लेटर असायला की हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इश्यू केले नाही. मग बोर्डे आणि हेड मग म्हणजे फ्रॉड तेव्हापासून करायची जी सवय आहे, हो ते आता ही जी मोडस ऑपरेंडी आहे ती अजूनही सुरू आहे. लिंबाच्या झाडाखाली जायचं, ठप्पे मारायचं, तहसीलदाराचं सह्या करून जायचं. तर मग त्यांनी बरं, ते कुठल्या पदावर होते, हेडव आणि क्लास 4 होते. अच्छा, चपराशी. तर मग बुर्डे आणि हेडव. तर मग झालं की मग त्यांनी मॅनेजरला कंप्लेंट केली त्या कवरतीने, असे 2 हे आहे आणि कलेक्टरचं लेटर जोडून दिलं. दुपारी आम्ही बसलो होतो लंच मध्ये, आता बगीचामध्ये तिथे समोर, आणि कंगली हे शंकरराव कंगली होते उभे. तेव्हा एक पोलीस व्हॅन आली. तर मी म्हटलं पहा, ही पोलीस व्हॅन आली आहे आणि इन्स्पेक्टर आहे, आता पहा म्हटलं तमाशा काय होईल. तर त्यावेळी हे बुर्डे आणि हेडव हे लंच मध्ये घेऊन आपले त्या पायरीवर बसले होते आराम करत. बाकी सगळे बसलो होतो आम्ही असं. म्हटलं आता तमाशा बा कसा एपिसोड कसा चालला. तर त्यांना मी कल्पना नव्हती तिची. म्हटलं त्याचं नाव शंकर. म्हटलं शंकरराव अब देखो म्हटलं एपिसोड का सुरुवात होती. ते दोघे इन्स्पेक्टर आले, ते वर गेले आणि थोड्या वेळात 5 मिनिटांमध्ये मॅनेजर त्याच्यासोबत आला, PRO आला. आणि मग त्यांनी विचारलं असेल की हे दोघे कुठे आहेत, तर कोणी बोर्ड दाखवलं, ते बसले. मग गेले बोर्डे आणि हेडव. बस दोघे गेले. पोलीस दोघांनी त्यांच्या इथे कॉलर पकडले, दोघांना उचलला आणि आणलं. केव्हा चला म्हणलं, जीपमध्ये बसवलं आणि सदर पोलीस स्टेशन नेऊन सॅक करून दिलं. ती केस जेव्हा मग हे झाली आणि मी मधुकरला मग ताबडतोब त्याच्या घरी गेलो. मधुकर विकेट इम्प्लिमेंटेशन. अरे म्हटलं असंच आहे, आता तू हे समोर नाही, फार मोठा आपल्याला ऍटम बॉम्ब भेटलाय, आता याचं सगळे हे होते, पूर्ण रिझर्व्ह बँक हादरते. संध्याकाळी काय झालं, मग त्या दुसऱ्या दिवशी मग मी गोव्याला चाललो गेलो ट्रिपवर, आम्ही सगळे फॅमिली. या मधूला मी कानोकान सांगितलं होतं की बा ही केस वाया जाऊ नको, तू याला समोर दे. नाही झालं. 48 तासाच्या आतमध्ये सोनकुसरे म्हणून त्यांचा तो पोस्टांचा तो इन्स्पेक्टर होता, एसीपी सोनकुसरे, त्यांनी त्यांना सोडवून घेतला. पूर्ण केस रफादफा करून टाकले. कुठे नाही तर आरमोरीचाच होता, आरमोरीचा होता. हो, आरमोरीचा. नाहीतर मी सांगतो त्यावेळी रिझर्व्ह बँकेमध्ये औषधाला सुद्धा एक बोगस सापडला नसता, तर ती जर या गाढवाने हे नसती केली. तर आणि नंतर मग जे बाकीचे जे हे, तर मग आता आम्ही नंतर जो भाग आहे त्याच्यामध्ये मग आम्ही चळवळ सुरू केली. मग व्हेरिफिकेशन मग द्यायचे झाले. सगळे पहिले आम्ही खऱ्यांचे व्हेरिफिकेशन करायला लावले. मग बोगसासाठी आम्ही केलं. ड्राफ्टिंग सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये व्हेरिफिकेशनची जी पॉलिसी आहे ती अस्तित्वात नव्हती राज्यामध्ये. त्यावेळी असं पेरून ठेवलं होतं की बा स्टेटवाल्यांनाच फक्त व्हेरिफिकेशनची गरज आहे, सेंट्रलवाल्यांना नाही. तर त्यावेळी मग असंच एक काही सर्क्युलर आला. आमचे जावई जे आपले नंदकिशोर कोडापीजी, त्यांना मला एक सर्क्युलर दाखवलं. त्याच्यामध्ये पिल्लाईची केस दाखवली, विश्वनाथ पिल्लाई. अरे मध्ये हे तर की ज्याच्यामध्ये सेंट्रलची सुद्धा व्हेरीफाय व्हायला पाहिजे, हे तर ते असं करत नाही, मॅजिस्ट्रेटने कर दिया तो हो गया असं म्हणत होते. ते नाही झालं. मग आम्ही चळवळ त्या सर्क्युलरच्या बेसिसवर मग आम्ही त्याच्यामुळे नंदकिशोर कोडापेंनी एक अत्यंत महत्वाचा प्रकार पण केला आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा. तर आमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये सुद्धा आम्ही जो बॉम्ब पेरला, ते त्यांचं जे बॉम्ब त्यांनी दिला त्यांनीच दिला आमच्या जावयाने आमच्या हाती. मग तो आम्ही लावला. त्याच्यामुळे 139 लोकांवर आम्ही कारवाई करून टाकली आणि त्यांना त्या याच्या तुमच्या रिझर्वेशनच्या एसटीच्या याच्या पोस्टवरून त्यांना जनरलमध्ये टाकलं आणि त्याच्यावर केस सुद्धा टाकली. सुप्रीम कोर्टमध्ये केस गेल्यानंतर तिथे कोट्यावधी रुपये या बोगस लोकांनी खर्च करून ते न्याय मोठे वकील लागून तो न्याय आपल्याकडून लावून घेतला. नाहीतर त्यांना डिसमिस त्याच वेळी करण्यात आलं असतं. पण त्याच्या मागे आमच्या नंदकिशोर कोडापेंचा या चळवळीत फार मोठा हात आहे. स्वतः हिअरिंगला उपस्थित राहत होते. त्यानंतर आणखी मोठं श्रेय ते म्हणजे एकमेव तो म्हणजे दिलीप कुमार. फार त्यांनी दिलीप कुमारांनी खरं तर ते जिवंत ठेवण्याचं जिवंत ठेवलेले अशी ती चळवळ झाली.
आणि मग माझ्यावर थोडंसं प्रेशरही आलं होतं त्यावेळेस. म्हणजे मला जेव्हा मी त्या याच्यावर आलो होतो टीव्हीवर आले होते, मग रेल्वेचा काहीतरी प्रसंग होता. त्याच्यामध्ये हे लोक सगळे शस्त्रांनिशी तिथे जागत बसले होते माझ्या हल्ला करायला. अनायसे काय झालं की त्या लोकमतचा एक होता, त्यांनी दिल्लीमध्ये माझा कार्यक्रम पाहिला होता. तोही हॉस्टेलमध्ये होता तिथल्या NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी या त्या हॉस्टेलमध्ये माझी राहण्याची व्यवस्था. तिथे माझ्या शेजारी आहे होता. तर कशा कारणाचं असं होतं तर म्हणे आप कहाँ के है? तर म्हटलं बा मैं तो वहाँ का रिझर्व बँक नागपूर. अरे मी नागपूरचाच आहे म्हणे. अरे बा तुमचं नाव काहीतरी श्याम काहीतरी असं नाव झालं, मी लोकमतला आहे. तर ते असल्यामुळे माझ्यासोबत असल्यामुळे मी आज तुमच्यासमोर इथे जिवंत बसलेलो आहे. नाहीतर त्यांनी मला केव्हाच मला दफनभूमीमध्ये पाठवलं होतं. अशा प्रकारे नंतरच्या आता एकूणच या परिस्थितीमध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल नावाची संघटना 2014 पासून कार्यरत आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आता जेव्हा ही संघटना अस्तित्वात आली, फॉर्म झाली, त्यावेळी आपले आपण स्वतः राजेंद्र मरसकोले, आमचे जावई नंदकिशोर कुडाबे यांनी मला त्याची कल्पना दिली की अशी एक संघटना आहे. आणि त्यांचे ओव्हरऑल तुम्ही कसं पाहता त्या संघटनेचं जेव्हा जे स्वरूप मला समजलं, त्यावेळी मग मला एक असं आलं की बाबा आतापर्यंत ज्या काही संघटना आहेत, बरेचशा संघटना पाहिल्या, इन्क्लुडिंग एम्प्लॉईज फेडरेशन, की जे सुद्धा माझा तर चार्ज आहे की ते सुद्धा काही काम करत नाही. त्यांचं काम म्हणजे वेगळंच काम राहते, असं सॉलिड काम काहीच नाही. तर अशा याच्यातून मला जाणवलं की बा ही संघटना काहीतरी करू शकेल. तर त्याची जी चुणूक जी आहे ते हळूहळू माझ्या जे कामाचं जे आहे किंवा त्याचे रिझल्ट यायला लागले. आधी त्याच्या आधीच मी ते जे तिथले जे मेंबर्स आहेत किंवा जे आहेत होते संख्येने कमी, परंतु मला वाटायचे की हे जे लोक जे आहेत या संघटनेमध्ये पदाधिकारी हे 100ला नाही 1000लाही पुरून उरतील. आणि त्यांनी ते समोर प्रूव्ह करून दाखवलं की जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी जी केस नेली बोगस लोकांची आणि 12,000-13,000 लोकांना त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांना वगळायला लागून त्याच्यावर केसेस टाकायसाठी भाग पाडला, त्या याच्यावर मला त्यांचे जे पाय जे आहे मला पाळण्यामध्ये या संघटनेचे आधीच पडून चुकले होते. आणि मी म्हणत होते की ही संघटना समोर येईल. तर त्यांनी अनेक याच्यामध्ये कामं केलं. मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्यांनी हे केलं आमच्या जावेने आणि मरसकोले साहेबांनी. त्यानंतर FCI मध्ये तर त्यांनी किती लोक डिसमिसल करून टाकले, रिव्हर्शन करणार. त्यांच्यावर सुद्धा काही ठिकाणी अटॅक वगैरे याची हे झालेले आहे प्रसंग. मंत्र्याला या बोगस लोकांनी बोलावून आणलं, तिथे उपोषणाला बसले, बायका पुरांना या बोगस लोकांनी बसवलं, त्या बायकांना समोर केलं. हे बांगड्या भरत होते, हे बोगस लोक हातामध्ये बांगड्या भरले होते, त्यांनी बायका पोरांना तिथे आणलं की बा मंत्र्यासमोर हे उपाशी बनवले, ह्या लोकांनी आमच्यावर केलं. अशा प्रकारे ह्या अशा एवढ्या याच्यातून त्यानंतर आता यांचं पूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचं जे आहे मला एक पेपरमध्ये वाचायला मिळते. तर त्याच्यामुळे एकंदर वाटते की बाबा आपलं जे भविष्य आहे एक अंधकारमय मला वाटत होतं आतापर्यंत, परंतु आता मात्र मला वाटून आलं की नाही, आपलं जे अफ्रूटच्या चळवळीमुळे किंवा हे जे पदाधिकारी आहे तर आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल आहे. म्हणजे तुम्ही तर आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस मध्ये होते, पण आपण ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून जो 15 जून 95चा GR वगैरे नंतर रद्द केला, आम्ही फार मोठी एक लँडमार्क पिटिशन केली 31/40/2008 स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑफ रोड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर त्या पिटिशनमध्ये 28 सप्टेंबर 2018ला एक आदेश झाला की बाबा जे बोगस शेड्यूल ट्राईब आहेत ऑन द बेसिस ऑफ फेक सर्टिफिकेट, फॉल्स सर्टिफिकेट और देअर क्लेम्स हॅव बीन इनव्हॅलिडेटेड बाय द गव्हर्नमेंट, दे हॅव टू बी रिमूव्ड फ्रॉम सर्व्हिस and posts for genuine scheduled tribe should be filled. तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी असं वाटतं का तुम्हाला की ऑर्गनायझेशनच्या सोबतीला जर बाकीच्या संघटना म्हणजे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन असो किंवा अखिल भारतीय विकास परिषद असो किंवा मग दुसऱ्या पुन्हा समविचारी ज्या संघटना आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत, त्यांनी जर सहकार्य केलं असतं तर आज आपल्या हातामध्ये जवळपास 20 ते 25,000 नोकऱ्या शेड्यूल ट्राईबच्या बेरोजगार मुलांना मिळू शकतात. तर ते करण्यासाठी या संघटनांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे हा शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि आपण मग ओके. तर आपण फार चांगला प्रश्न विचारला. अगदी सुरुवातीपासूनच मला असं एक वाटायचं
की जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या काही चळवळी कुठल्याही असो ते, नोकरीबद्दलचे असो, बोगसबद्दलचे असो किंवा तर ह्या चळवळीच्या वेळेस काय व्हायचं, एम्प्लॉयमेंटेशन एक तारखेला त्याच इश्यूवर, 2ऱ्या तारखेला विकास परिषद, 3ऱ्या तारखेला आणखी कोणी, 4थ्या तारखेला हे अॅफ्रोड, 5व्या तारखेला तोफ. अशा प्रकारे त्याच इश्यूवर हे चळवळी करायचं. मला असं म्हणायचं या बाबतीमध्ये की बाबा जेव्हा इश्यू एकच आहे, बोगसचा इश्यू आहे, त्यांनी आपल्या नोकऱ्या लाटलेल्या आहेत, एवढ्या नोकऱ्या त्यांनी लाटून बसलेल्या आहेत, एवढ्या हजारो, त्यांच्यावर जर कारवाई झाली तर आपण जर एकत्र येऊन जर चळवळ केली, कोर्टामध्ये गेलो, हे केलं, आपली ताकद दाखवली, तर अशा वेळी एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण त्यांना चॅलेंज केलं तर ह्या ज्या जागा ज्या आहेत रिक्त झाल्यानंतर आपल्या लोकांना मिळालेल्या असत्या, परंतु जेव्हा कोर्टाने पाहिला किंवा बाकी गव्हर्नमेंट यांनी पाहिलेलं आहे, गव्हर्नमेंटने की बा हे यांच्यामध्ये एकी नाही आहे, हे विखुरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी आपली कमजोरी त्याच्यामध्ये पाहिली आणि मग त्याच्या फाटे फुटायला सुरुवात झाली. गव्हर्नमेंटने काहींना सहकार्य केलं, काही नाही केलं. माझ्या मनामध्ये असं आहे की बा सगळ्यांनी एकत्र यावं आणि संघटित होऊनच हे जे आता जे अफ्रोड जे चळवळीमध्ये उतरलं आहे याला सहकार्य करावं. विशेषतः मी आवर्जून सांगेल तोफबद्दल. तोफ एक अशी संघटना आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑफिसर्स वगैरे आहेत, चांगले त्यांना पदावर आहे, परंतु त्यांना मी अजूनही विनंती करतो तुमच्या या माध्यमातून की बाबा त्यांनी सुद्धा होल हार्टेडली या संघटनेला ऑफरोडला सहकार्य करावं आणि ह्याच्यापेक्षाही रिझल्ट आपल्याला भविष्यामध्ये आणखी मिळतील आणि आपले ज्या रिक्त जागा आहेत किंवा आपले शिकलेले पोरं अजून बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा रोजगारी मिळेल. पुन्हा एक शेवटचा प्रश्न विचारतो, थोडासा पुन्हा भूतकाळामध्ये तुम्हाला घेऊन जातो. ओके. एक तर बाबुराव माळवींचा आपण उल्लेख केला की बाबुराव माळवींचं महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या जातचोरीच्या संदर्भात एक मोठं योगदान आहे. त्यांचं व्यक्तिमत्वही तेवढं मोठं होतं. ओके. आणि त्यांना ती संधी पण मिळाली कारण ते भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातही होते, म्हणजे केंद्राच्या राजकारणातही होते कारण काँग्रेसशी त्यांचे चांगले संबंध होते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ते राज्यमंत्री राहिले. तुमचा कधी असा व्यक्तिशा परिचय त्यांच्याशी होता का आणि संबंध आला का? हो. कधी चर्चा झाली का? हो. आणि चर्चा झाली असेल तर कुठल्या ह्याच्यावर झाली? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे मानाला शेड्यूल ट्राईबचे फायदे, म्हणजे जी लँडमार्क केस होती दीना नारनवरे वर्सेस बाबुराव मडावी किंवा सुखदेव बाबू विखे यांचे जे प्रकरण होते कोर्ट मॅटर्स, त्याच्यानंतर माना कम्युनिटीला आपण म्हणजे ऑलरेडी ती कास्ट जी आहे ती ओबीसी मध्ये होती आणि त्याच्यानंतर मानाची जी सबकास्ट आहे गोंडची जी सबकास्ट आहे माना, त्या जातीचे ते फायदे घेत होते आणि स्क्रुटिनी कमिटी डिनाय करत होती कारण ते ओबीसी मध्ये होते. त्यांचं इन्व्हॅलिड झाल्यानंतर ते ओबीसी जे क्लेम करत होते. 1995 नंतर म्हणजे 94चं जे स्टॅम्पेड आहे गोवारीचं, त्याच्यानंतर 15 जून 95ला एक विशेष मागास प्रवर्गाचा एक GR शासनाने काढला, त्याला 2% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये माना, गोवारी आणि कोष्टी अशा 3 जमाती त्यांनी टाकल्या. त्याच्यानंतर माना कम्युनिटीला 2% आरक्षण मिळालं महाराष्ट्रामध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात म्हणजे मिलिंद कटवारेचा 2000 निकाल लागल्यानंतर पुन्हा माना आदिम जमात मंडळ सर्वोच्च न्यायालयात गेला. त्याच्यात एक निर्णय झाला की माना इज ट्रीटेड ॲज शेड्यूल्ड राईट. जस्टिस सेमा यांनी तो निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयात. जस्टिस सेमा हे पण एक नॉर्थ ईस्ट ट्रायबल जज होते सुप्रीम कोर्टात, त्यांनी तो निर्णय दिला. हा एक योगायोग आहे. आणि आजच्या घडीमध्ये माना कम्युनिटीला त्या कम्युनिटीची एंट्री ओबीसी मधून डिलीट झाल्यामुळे आणि SBC मधून डिलीट झाल्यामुळे आता फक्त गोंडची सबकास्ट म्हणून राहिलेली आहे. आणि कोर्टात जेव्हा प्रकरणं जातात तेव्हा कोर्ट ऑर्डर करतात की यांना आता तुम्ही व्हॅलिडिटी द्या. आणि ते पण म्हणतात की आम्ही ओबीसी मध्ये नाही, आम्ही SBC मध्ये नाही, आम्ही कुठे आहोत, आम्ही तर इथेच आहोत, मग आम्हाला का नाही? तर याच्याबद्दल मला काय सांगायचं? पहिला प्रश्न बाबुराव मडावींचा संबंधित, दुसरा मानाशी. आता बाबुराव मडावींचा माझा संबंध म्हणजे पुन्हा थोडंसं नेतो मागे की जेव्हा माझ्या डेप्युटी कलेक्टरची अपॉइंटमेंट मिळाली नाही
त्यावेळी हे बाबुरावजी मडावी आमदारही व्हायचे होते, परंतु सामाजिक चळवळीमध्ये होते. आणि माझा परिचय झाला होता ऋषी मसराम सोबत माझा परिचय झाला, मुळे परिचय झाला. तर त्यावेळी बाबुरावजी मडावी सदारमध्ये राहत होते, त्यांची कंबाईंड फॅमिली होती तिथे. तर त्यावेळी माझा परिचय म्युन्सिपालिटीच्या शाळेचा तिथे परिचय झाला. मग त्यांनी ओळखलं, कारण की हे आमच्या भागामध्ये फिरले होते. काटेंगे त्यांना नवीन नाव नव्हतं. अरे मग ते रांगी मग भगवानच्या काटेंगे वगैरे असं. मग तिथून मग तर त्या याच्यामध्ये म्हणजे डेप्युटी कलेक्टरचे झालं, त्यावेळी मग त्याच्याकडे गेलो, म्हटलं हे बा वगैरे वगैरे. तर म्हणजे पहिला एका शब्दात त्यांनी सहकार्य केलं नाही असं. तर ते काही कोणत्या कारणाचं ते मी नाही सांगणार किंवा काही नाही, परंतु ते. आणि त्यानंतर मग पॉलिटिकल याच्यामध्ये तर मग मोर्चे एकेकाळी फार मोठा मोर्चा निघाला होता बाबुराव मडावींच्या याच्यामध्ये, मोठा मोर्चा. त्यामध्ये मी सहभागी झालो. आणि नंतर मग काही असे छोटे मोठे काही मिटिंग वगैरे व्हायचे तेव्हा जायचो. बाकी असं काही फारसा संबंध असं नाही, परंतु एवढं मात्र. दुसरा विषय आणि दुसरा आता मानांबद्दल. आता खरं म्हटलं तर माना ही जी आहे त्या 18 नंबरवर आपल्या शेड्यूलवर. तर हे जेव्हा अमेंडमेंट झालं त्यावेळी त्याच्या आधी जे आहे तर त्याच्यामध्ये होते बा गोण इन्क्लूड असं शब्द होतं. आणि मग त्याच्यामध्ये गोण राजगोण हे ते गोण गोवारी माना गोण माना. नंतर मग माडिया हॉर्न म्हणजे हिली माडिया बायसन माडिया असे ते त्या याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये हा गोण माना होता. आता जेव्हा मग ते 1975 हे गोंड माना नेमके कोणते लोक आहेत म्हणजे? आता गोंड माना म्हणजे काय की गुणच आहेत, ते ऍक्च्युअल गुणच आहेत त्याच्याबद्दल. परंतु एक ते आणि हे जे लोक आता मानाच्या फायदे घेऊन राहिले ते त्यांचा काही संबंध आहे का? त्या अजिबात नाही. ते जे गोंड मान आहे त्यांची ॲफिनिटी जी आहे ती आमच्या गुणांची आहे. म्हणजे साधारणतः देव, लँग्वेज, त्यानंतर राहणे, सण वगैरे हे मिळते जुळते गुणांशीच आहे. ही ऑफशूट ऑफ गोंड आहे, ते गोंड माना. आणि हे जे माना आहे हे आहेत कोणते माना आहेत? हे आहे कुणबी माना, हे मराठे माना, हे बडवाईक माना आणि खास माना, क्षत्रिय माना. हे असे आहे. हे यांचे जे दीना नांदवरेचं जे प्रकरण होतं त्याच्यात त्यांनी मान्य पण केलं होतं की ते बडवाईक माना आहे. म्हणजे त्याच्यामुळेच कोर्टाने मग ते डिनाय केलं होतं की दे आर नॉट असोसिएटेड विथ गोंड माना. परंतु आता काय झालं की ह्या तुमचा तो कटवारे, त्या मिलिंद कटवारे पहा. म्हणजे त्याच्यामध्ये काय की मिलिंद कटवारेच्या केसमध्ये आणि नारनवरे सुखदेव बाबूच्या केसमध्ये ज्या सुप्रीम कोर्टाने इन्क्लुडिंग किंवा ॲफिनिटी हा शब्द ग्राह्य धरला होता की त्या नारनवरेला विचारलं की गुणाची तुमचं ॲफिनिटी आहे का? नाही आहे, झालं तुम्ही बाद. त्यानंतर कटवारेच्या याच्यामध्ये विचारला त्या कटवारेच्या याला वकिलाला की ह्या तुमचा आणि याच्याशी संबंध आहे का हलवाशी वगैरे? ते म्हणजे नाही, काही संबंध नाही. ॲफिनिटी आहे का? नाही. या दोन्ही ॲफिनिटीचा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ॲफिनिटी ग्राह्य धरली नाही. आणि नंतर मग जेव्हा हे आहे समोरच्या याच्यामध्ये त्या इन्क्लुडिंग हा जो शब्द काढण्यात आला आणि मग जी केस झाली मग त्या केसमध्ये या मानाच्याच केसमध्ये की त्यावेळी मग जेव्हा पुन्हा आपल्या वकिलांना विचारलं की नाही, म्हटलं की बा नाही यांची ॲफिनिटी नथिंग डू म्हणे. कारण की म्हणे आता याच्यामध्ये कुठे आहे म्हणे, आता इन्क्लुडिव्ह शब्द हा नाही आहे, त्याच्यामुळे एव्हरी कास्ट हॅज बिकम इंडिपेंडेंट. त्याच्यामुळे ही माना जी आहे ही आता गुणाची काही ॲफिनिटी नाही, हे माना हे माना आहे असं. तर अशा प्रकारे. आणि ते मग याच्या मागे काही राजकीय हेतू आहे. कारण की हे जे बडवाई किंवा नकली जे माना आहेत किंवा जे आहेत ते कुणबी धनबी हे मोठमोठे श्रीमंत लोक आहेत. त्यांनी राजकीय शस्त्र वापरून न्यायालयाला सुद्धा आपल्या आमदार पण होऊन गेले चिमूर. हा. आणि पुन्हा 2 आमदार झाले. पुन्हा आपले काही अतिशहाणे आमदार की यांनी सुद्धा सर्टिफिकेट दिलं आहे की बाबा हे जे माना आहे हे यांना माना दिलं पाहिजे. माझ्याकडे तर बाबुराव मडावी साहेबांचं पत्र आहे. त्याच्यात शांताराम पोटदुखे तत्कालीन खासदार आणि बाबुराव मडावी यांच्या संयुक्त सहीनी कलेक्टरला पत्र लिहिलं आहे की यांना अडचणी होत आहेत, या मानांना सर्टिफिकेट. आमचे जावई कोवासे आहे त्याच्यात
आनंद मारोतराव कोवासे. मारोतराव कोवासे, गिडाम आहे त्याच्यात, आनंदराव गिडाम. नाही, सगळ्या ऑलमोस्ट सगळ्यांनीच पत्र तसे तर ते तर त्यांनी तिथे स्पेसिफिकली द्यायला पाहिजे. ठीक आहे ना, त्यांचं जे म्हणणं ठीक आहे, माना आहेत वगैरे, पण त्यांनी स्पेसिफिक द्यायला पाहिजे की बाबा गुण माना, ज्यांचं ते गुण माना आहे ते हे माना नाही, हे खाद माना किंवा हे नाही, असा प्रकार. म्हणजे आपल्या लोकांनीच आपले जे प्रश्न आहेत ते चिघळवले असं म्हणायला काय. म्हणजे ते एक म्हण आहे की कुऱ्हाडीचा दांडा हा गोताच काढवतो, म्हणजे दांडा लाकडाचा आणि ते. धन्यवाद, तुम्ही खूप वेळ दिलात आणि आमच्याशी आपले धन्यवाद की आपण एवढा अमूल्य वेळ देऊन आपल्या त्या अफ्रोडच्या या चळवळी किंवा याच्यामध्ये काय म्हणता की मग्न असताना इथे वेळा देऊन काढलं, त्याबद्दल आपला सगळ्यांचा धन्यवाद. कॅमेरामन आपला सुद्धा धन्यवाद.